व्हायचं आहे। सर्व माजी विद्यार्थ्यांनी नम्र विनंती आपण आसीनस्थ व्हायचं आहे। आज आपण इथे जे कोणी बाहेर असतील सभागृहाच्या त्या सर्वांना विनंती हॅलो सर्व माजी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आपण सभागृहात आसीनस्थ व्हायचं आहे। तेव्हा जसं फीलिंग होतं आणि माझ्याच घरामध्ये मला असं तुम्ही इकडे बसा तुम्ही तिकडे बसा सांगताय, पण माझे सगळे हे भारतीय विद्यार्थी आहेत आणि त्यांचं मी नक्की ऐकणार, कारण इतके वर्ष मी माझं त्यांना ऐकायला लावलं। तेव्हा प्रवीणच्या हातामध्ये मी सूत्र देते आणि आता जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन। थँक्यू व्हेरी मच। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगतो मॅडम तुम्ही आणि माने सर तुम्ही स्टेजवर येऊन बसा आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। या सर तुम्ही या नाही तर मला उचलून ठेवतील आपण या बसा। कार्यक्रमाची सुरुवात आपण मॅडमच्या खूप आवडत्या आणि महत्त्वाच्या उपक्रमापासून करणार आहोत। आपल्याला मॅडम बरोबर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। बाहेरचा आवाज तसाच चालू राहणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा असं वाटून रफ्तार ठेवून अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। सगळ्यांनी पुढचा 1 तासासाठी फक्त फोन सायलेंटवर ठेवा, म्हणजे आपला कार्यक्रम व्यवस्थित वेगाने आटोपशीर पद्धतीने पूर्ण करता येईल। माने सर दामले मॅडम तुम्ही माईक हातात घ्या आणि आपण अथर्व शीर्ष सुरू करूया। बसूनच म्हणायचे सगळ्यांनी, बरोबर? हरकत नाही। गणपती अथर्व शीर्षाला आपण सुरुवात करतोय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षे माक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गे स्तुष्टुवासस्तनभिः यशेम देवैतं जटायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि
त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानुशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोरुहात्तात् अवाधरात्तात् सर्वतोमां पाहि समन्तात् त्वं मामयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिमयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तिष्ठति सर्वं जगदिदं कैलेनेष्यति सर्वं जगदिदं कैप्रत्येति त्वं भूया पूर्णो नभः त्वं चत्वारि पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्तोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूभुवस्त्वं गणादिपुरोच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरः अर्धेन तुलसितं तारेण रुद्रम् एकत्वमसि स्वरूपं तदारूपम् अकारोपमरूपम् अनुस्वारशास्त्ररूपं विवृतरूपं नादसङ्ग्रामं समुद्रासन्धि सैषा गणेशविद्या गणकौशली निचगायत्री छन्दः ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारं गणेन्द्रवर्मस्ते विघ्नानं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासिसं रक्तवर्णां रक्तपुष्पेण सुशोभितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणर्चितम् आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषार्थम् एवं ज्ञायो नित्यं स योगिनाम्बरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गणपती बाप्पा ज्ञानाचं आणि प्रतिभेचं वर्तुळ साकारण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात ज्या 3 देवतांची रचना आणि उपासना आपण वर्षानुवर्ष करत आहोत त्या 3 देवतांचं पुढच्या 30-40 सेकंदामधलं आपले जे श्लोक आहेत 3 ते मी घेतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि आपल्या शारदाश्रमची विशिष्ट देवता जी वर्षानुवर्ष मागे उभी आहे ते सुद्धा ह्या मनोजवं मालवीकवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं मानवयुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या सर्व शुभशक्तींचं आशीर्वचन घेऊन आपण कार्यक्रम सुरुवात करतोय. कार्यक्रमासाठी वेळ थोडा आटोपशीरपणे घेतोय. हा कार्यक्रम सर्वांच्या वतीने सर्वसाधारणपणे जे काही कॉमन मुद्दे येणार आहेत ते सर्व मुद्दे मी माझ्या प्रास्ताविकात अंतर्भूत केले आहेत. अगदी 2 मिनिटाचा प्रास्ताविक आहे. त्याच्यातून काही कॉमन गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या आपल्यासमोर येतील आणि त्यानंतर आपण साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याला साधारणपणे 2 मिनिटं किंवा 1-1.5 मिनिटं अशा पद्धतीने 10-12 विद्यार्थ्यांना मनोगत सादर करण्याची संधी देणार आहोत. त्यानंतर मॅडमचं स्वतःचं मनोगत होईल आणि मॅडमचं मनोगत झाल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या बॅचमेट्सनी
त्यांच्यासाठी अतिशय आवडीने ठेवणीत राहणाऱ्या स्मरणात राहणाऱ्या ज्या गोष्टी त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून आणल्या आहेत त्या आपण त्यांना देणार आहोत. अशा पद्धतीने माजी विद्यार्थी आपल्याला वन गप्पा मारण्यासाठी भरपूर वेळ आहे. नंतर आपण कार्यक्रम आधी आवडून घेऊया कारण नेटवर्किंग हे अपेक्षितच आहे या कार्यक्रमात. तर अशा पद्धतीचा विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट होणं ही काही फार नवीन गोष्ट नाही आहे. पण माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आजवरच्या माझ्या शैक्षणिक किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये एका शिक्षकाच्या निरोप समारंभासाठी माझे विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात येणं आणि काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करणं याचा हा पहिला प्रसंग आहे. आयुष्यात आपल्याला अनेक शिक्षक गुरु मिळतात. प्रत्येकाचं आपल्या आयुष्यात काही ना काही वेगळं स्थान असतं. परंतु काही शिक्षक असे असतात की शालेय जीवनाच्या पलीकडे जाऊन ते आपली साथ देतात, आपली संगत ठेवतात आणि त्यांना सोडावं असं आपल्याला सुद्धा कधी वाटत नाही. असे जे काही निवडक शिक्षक असतात त्यापैकी एक म्हणजे आपल्या दामले टीचर. आता मी 1993-94 सालचा बॅचमेट आहे. बरीच वर्ष लग्न झाली, मुलं झाली, सगळे बाकी प्रापंचिक आपण भूमिका पाहिल्या. परंतु आयुष्य कसं भरभरून जगायचं यासाठी आपण जे काही रोल मॉडेल शोधत असतो त्यातलं एक रोल मॉडेल आम्हाला जे सापडलं ते म्हणजे दामले मॅडम. मी स्वतः BEd केलं आहे आणि आम्ही एज्युकेशन सायकोलॉजीमध्ये शिकायचो. सगळे लोक कोटेशनमध्ये टाकतात. शिक्षण ही एक अविरत प्रक्रिया आहे, आयुष्यभर शिकायचं असतं. पण विद्यार्थ्याच्या भूमिकेत जायची आपली तयारी नसते. तर जसं वय वाढतं तसं ज्ञानाचा अहंकार वाढत जातो. परंतु दामले टीचर हे असं उदाहरण आहे की जे वर्षानुवर्ष मी त्यांना पाहतोय की ते काहीतरी प्रयोग करतायत, काहीतरी शिकतायत. शिक्षणाविषयीची एवढी तळमळ आहे त्यांच्या अंगी, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही पण अजूनही शिकतच राहिलो पाहिजे. या फेरीज तुम्हाला सर्वांना माहिती आहे मॅडमला कविता लिहायला आवडतात, कविता वाचायला आवडतात, संगीताची आवड आहे, नृत्याची आवड आहे, नाटकांची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, मूर्तिकला पण कधी एक्सप्लोअर केली असावी. आणि अलीकडच्या काळात आम्हाला सगळ्यांना माहीत झालं की मॅडम उत्तरोत्तर अधिकाधिक हायर लेवलचे टार्गेट्स ठेवून गिर्यारोहणाच्या सुद्धा प्रक्रियेत आहेत. तर एक गमतीशीर अशी गोष्ट येते की बरेचसे आपले जण नेहमी अजूनही जिथे प्रश्न संगीताचा येतो तिकडे फक्त प्रेक्षक म्हणूनच राहतो किंवा रसिक म्हणून राहतो. पण प्रेक्षक आणि रसिकाच्या पलीकडे जाऊन स्वतः परफॉर्मर बनण्याची जी काही हौस आणि तळमळ आहे ती मॅडमकडे नेहमी दिसते, जी अजूनही आपल्याला प्रेरणा पाहिजे. मधून मॅडम आम्हाला गड किल्ल्यांसाठी आमंत्रित करत असतात. त्यांच्यासाठी ते कॉमन फिरण्याचं ठिकाण आहे आणि अजूनमधून ते आम्हाला हिमालयन ट्रेकिंगसाठी पण आमंत्रित करतात. म्हणजे अजूनही ते टार्गेटमध्ये आले नाही आमच्या, पण त्यांची हौस वाखण्यासारखी आहे. म्हणजे अगदी आपल्या मुलांना पण दाखवण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत. आजचा कार्यक्रम जो झाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तो अतिशय सुसंगत होता. कारण बऱ्याचशा आजकाल इंटरनॅशनल शाळांमधनं वगैरे असे कॉन्सेप्ट कधी दाखवले जात नाही. कारण माणूस एकीकडे धर्मांध वृत्तीकडे जातो किंवा अतिशय नास्तिक वृत्तीकडे जातो. परंतु मुलांच्या श्रद्धांना अजिबात धक्का न लावता त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन कसा जपायचा हे मॅडम स्वतः एक उदाहरण आहे. कारण इतक्या वर्षामध्ये इतक्या प्रकारच्या श्रद्धा, जाती, धर्म सगळं मॅडमनी सांभाळलं. पण त्यांच्या बोलण्यात वागण्यात कधीही मला डिस्क्रिमिनेशन असं दिसलं नाही. त्याच्या पुढची एक गोष्ट की आज आपण अथर्वशीर्षाचं पठण केलं. आमच्या बॅचच्या नंतरच्या काळात हे सुरू झालं. पेपरमध्ये वाचायचो, आजूबाजूला ऐकायचो. कधी कधी प्रश्न असा पडतो की मॅडमनी अथर्वशीर्ष शिकवलं नसतं तर कित्येक लोकांनी अथर्वशीर्षाचा कधी अनुभवच नसता घेतला. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याकडे आणि आपल्याकडून आपल्या मुलाबाळांकडे तो एक संस्कार आपण पास ऑन करतोय. बरं, आपल्या बऱ्याच जणांना माहीत असेल की मॅडम स्वतः अनेक डिग्र्या घेत गेल्या. पण त्याच्याही पेक्षा मॅडमना मी ओळखतो, जेव्हा मी शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहतो तेव्हा मला लक्षात येतं की ते अतिशय प्रयोगशील शिक्षक आहेत. आजच्या काळात प्रयोग करण्यासाठी लोकांना हिंमतही नाही आणि हौसही नाही. म्हणजे मला माहिती आहे की त्यांच्या कारकिर्दीच्या काळात त्यांच्या अनेक सहकारी शिक्षकांच्या दृष्टीने त्यांचे प्रयोग हे कधी कधी हास्यास्पद असायचे, हे मी ऐकायचो. पण मला माहीत होतं की त्यांची शैक्षणिक मूल्य किती आहे हे कळण्यासाठी देखील जी मॅच्युरिटी लागते ती सगळ्यांकडेच असते अशातला भाग नाही. आजचा कार्यक्रम औपचारिक सोहळा आहे. पण एक गोष्ट सांगायची आहे की मॅडम शिक्षिका होत्या, नंतर कित्येकांच्या त्या मित्र मैत्रिणी झाल्या.
मी त्यांना आई म्हणून त्यांचं पर्सनल वैयक्तिक आयुष्य पाहिलं आहे, एक पत्नी म्हणून त्यांचे संबंध पतीबरोबरचे पाहिले. हे सगळ्या भूमिका पाहिल्यानंतर मला असं लक्षात येतं की अरे बापरे, एवढ्या सगळ्या भूमिकांना व्यवस्थित न्याय देऊन माणसं जपणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे परवाच्या दिवशी मी बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की आम्हाला या कवितेची निवड करायची होती. प्रत्येकजण आपापल्या प्रतिभेप्रमाणे कविता सुचवत होता, पण प्रश्न असा होता की निवडायची कोणाची, त्याच्यावर भांडणं व्हायची. तर म्हणून आम्ही नम्रताने कवितेच्या काही ओळी इथे निवडल्या. परंतु एक गोष्ट मॅडमकडनं मला नेहमी असं वाटतं की सगळ्यांनी घ्यावी, की विंदा करंदीकरांची जी कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मॅडमकडनं अशा कितीतरी गोष्टी ज्या उदाहरणाच्या आहेत की अजून या वयात 40शीत आलो आम्ही तरी मला असं वाटतं त्यांच्या 10% 5% पण आमच्यामध्ये आलेल्या नाही. आता कधी जमणार माहीत नाही, पण प्रयत्न करू. औपचारिक सोहळा आहे आजचा, परंतु एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की मॅडमना आमच्या आयुष्यातनं फेअरवेल देता येणार नाही, कारण आमच्या आयुष्याच्या अंतापर्यंत मॅडम राहणार आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन सांगतो की शास्त्रामध्ये पंचकोशाचं वर्णन आहे, स्थूलदेह, मनोदेह वगैरे असा प्रकार आहे. मॅडम मी थोडा आम्ही अनालिसिस करत होतो, मी आणि अतुल बोलत होतो टॅक्सीतनं येताना. माझ्या असं लक्षात आलं की शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जर काही गोष्टी ज्या आल्या संस्काराच्या भूमिकेतून, विचार वासना ह्याच्यावरचे काही संस्कार झाले मॅडमचे, ते आपल्या मनोदेहावर आयुष्यभर टिकणार आहेत, पुढच्या अनेक जन्म ते टिकणार आहेत. त्यामुळे त्याचं जे मोल आहे ते आम्ही करू शकत नाही. म्हणजे काल आमचं त्याच्यावरच आर्ग्युमेंट चालू होतं की मॅडमना भौतिकातली एखादी वस्तू जी आपण पैशाने विकत घेऊ शकतो ती देण्याची गरज आहे का, परंतु प्रतिकात्मक म्हणून आपण हा भौतिक उपचार करतो. पण त्यांनी आपल्याला आयुष्यात खूप वेळ दिला आणि पुढे जाऊन आपल्याला देखील आपल्या आयुष्यातला चांगला चांगला वेळ त्यांना देता यावा. मला असं वाटतं हीच फार मोठी कृतज्ञतेची पावती असणार आहे. तेव्हा मी आता हे प्रास्ताविक संपवून विद्यार्थ्यांना विनंती करतो की ज्यांना आपलं मनोगत मांडायचं असेल 1-1.5 मिनिटामध्ये त्यांनी स्टेजवर सिरियसपाशी यावं आणि आपलं मनोगत मांडावं. मॅडम मी सुरुवातीला म्हणजे प्रास्ताविकाच्या किंवा औपचारिक कार्यक्रम सुरू होण्याच्या सुरुवातीला किंवा माहीत केलं होतं आणि सर्वांना छडीचा आणि उठाबशा करण्याचा भाग दाखवला होता. तर त्याच वेळी एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे मलाही तुम्ही सर्वजण जी काही कट रचलेला आहे ना, हे इकडे सर्वजण येण्याचा आणि मला माहिती करून न देण्याचा, तर त्याच्यावरून सांगते की आज वडापाव आणि चहा किंवा वडापाव आणि लिंबू सरबत हे जे तुम्हाला हवं असेल ते तुमच्याकडे आत्ता स्वागताला 100% आहे, ते माझ्यातर्फे आहे. नंतर ही चाफ्याची फुलं मला द्यायची, पण मला त्यांनी औपचारिक खाली उतरायला परवानगी तरी मी जरा देऊ शकते. हा एक दुसरा भाग आहे. तिसरा म्हणजे तिसरा राहून देतं एवढेच पुढे. चहा आणि हे वडापाव जर कोणाला मिळाला नसला तर तो जरा सांगा. इकडे महेंद्र आहे, ते पण माझे विद्यार्थी आहेत खरं म्हणजे, तुमच्यातलेच आहेत खरं म्हणजे, पण जरा तेवढा वाहून घ्या. ऋषिकेश आत्ता आलाय, पुण्याहून आलाय तो. तर ऋषिकेश जरा कॅन्टीनमध्ये जाऊन स्वसेवा करून घेशील. 1999च्या बॅचने बऱ्याच गोष्टींचं म्हणजे सगळ्याच गोष्टींची माहिती मला नसेल. अतुल गुंडे सुद्धा त्याच्याविषयी अनाउन्समेंट करतील, पण ते आपण वोट ऑफ टॅक्समध्ये इन्क्लूड करूया. तर आता पहिलं मनोगत कोण व्यक्त करतोय? राजेश भोसले. या 1995. स्वतःचं नाव सांगा आणि बॅच सांगा. येस, ज्याला बोलायचं त्यांनी हात वर करा अगोदर त्याचं भाषण संपायच्या आधी, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हा, विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन, राजेश भोसले फर्स्ट बॅच म्हणून प्रिव्हिलेज आहे. बाकी सगळ्यांनी आशीर्वाद नंतर घ्या. धन्यवाद प्रवीण. धन्यवाद टीचर माने सर. प्रवीणने पहिलं भाषण करून म्हणजे पहिली बॅटिंग करून सगळ्या सांगल्या रन देखील केले. आम्हाला काही शिल्लकच ठेवलं नाही. मॅडमनी म्हटलं ना की पहिलं कोणाला बोलावं असं वाटेल, तर मला हक्काने बोलावं असं वाटतं, कारण 1994 आणि 95 अकॅडमिक इयर टेक्निकल वेगळंच आहे. आणि आमची बॅच जी होती ही पहिली बॅच होती.
आणि त्यावेळी माने दामले मॅडम हे आमच्या क्लास टीचर होत्या. 9वीला होत्या, 10वीला, बट आम्हाला त्या 6वीला आल्या होत्या. शाळेत म्हटलं जातं ना की विद्यार्थी त्याची कपॅबिलिटी असते आणि शिक्षकांच्या देखील एक काम असतं की त्यांना शिकवायचं, त्यांना काय बोलतात नाही का लेवलपर्यंत काम सोडायचं. पण आईन्स्टाईनचं एक वाक्य ऐकून की विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी जे वातावरण, अनुकूल वातावरण जो क्रिएट करतो ना तोच खरा शिक्षक, आणि तुमच्या आत्मविश्वास जो जागृत करतो तोच खरा शिक्षक. आणि मला आठवतंय 6वीला मला माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता. दामले मॅडम 6वीला क्लास टीचर म्हणून आल्या आणि 6वीला होमी भावा ऑटोमेटिक सेंटर ती एक्झाम असायची, त्यात मेडल्स वगैरे असायचं. मला कॉन्फिडन्स नव्हता. टीचरने सांगितलं राजेश तो पार्टिसिपेट करतात आणि त्यात देखील त्या तयारीपासून ते सेंटरपर्यंत आणि घरी जायचं त्याबरोबर असायच्या. त्यात मला मेडल मिळालं. ही एक हायलाईट आहे दामले मॅडमची. जस्ट टू हायलाईट की हे 90 to 93ला चालू होतं. आज 2024 30 वर्ष झाली, तेही माझ्या अजून लक्षात आहे. आणि असा कुठला शिक्षक जो असं काही करतो आणि त्याला विद्यार्थ्याला 30 वर्षानंतर देखील त्याची जाणीव राहते, काहीतरी आहेत त्या अशा आमच्या दामले टीचर आहेत. ते झाल्यानंतर देखील 9वीला म्हणा 10वीला म्हणा शाळा सुटल्यानंतर देखील मी इंजिनिअरिंगला गेलो, मग प्रोफेशनल लाईफमध्ये गेलो. दामले टीचर आणि त्यांच्या बाजूला जे बसले माने सर यांच्याबरोबर आम्हाला टचमध्ये राहावं असं वाटलं. काहीतरी कारण होतं, कुछ तो दामले काहीतरी मॅडम तुमच्यात आहे. तुम्हाला काही पद बी तिथे काही मिळालं नाही. लिडरशिपमध्ये म्हणतात ना की लिडरशिप इज नॉट बाय पोझिशन. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, तुमच्या सहभागींबरोबर कसे वागतात, त्यांना कसे ट्रीट करतात, त्यांना तुम्ही कसं पुढे नेता, त्याने तुम्ही पुढे जाताना तुम्हाला कशी लोकांना लक्षात ठेवतात. मॅडम शाळाश्रममध्ये असताना त्या डिझर्व करत होत्या. त्यांना ते ऑन पेपर काही पद मिळालं नाही, पण ते आमच्या हृदयात आहेत. त्यांना आम्ही विसरू शकणार नाही. तर त्या आमच्या टीचर ज्या आहेत त्या आता मोठ्या राफिका वगैरे हे ते म्हणून काही त्या दामले टीचर आहेत. त्यांच्याकडे कुठली पदवी वगैरे काही. दामले टीचर साठे मॅडम त्यांचं नाव होतं पहिलं, सरिता साठे होत्या, मग दामले झाल्या. तर त्या आमच्या सदैव लक्षात राहतील. आणि मॅडम रिटायरमेंट 58 मला अजूनही जाऊ वाटते. 58 आहात का तुम्ही? आहेत. मला त्यांनी फोटो स्कॅन करायला दिले होते. ॲक्च्युली 150 फोटो होते. आणि मॅडम थँक्स, तुम्ही 150 फोटो स्कॅन करायला दिले. तुम्ही एखादं कुठलं पुस्तक वाचत असता ना तर प्रभून जाता. ते फोटो स्कॅन होता ना मॅडमनी काय केलं ते सगळं आठवत होतं. पण प्रवीणने 2 मिनिटाची लिमिट ठेवलेली आहे, त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही. पण त्या फोटोमधून ना मला जसं प्रवीणने आता डिस्क्राईब केलं, मॅडम आयुष्य जगल्या. त्याला बोलतात ना की जीवन जगणे ही कला आहे. म्हणजे शिकणं, हायकिंग करणं, इकडे तिकडे फिरणं, एकदम जाम भटक्या आहेत त्या. म्हणजे मी माझ्या वाईफला दाखवले फोटो, पण मॅडम काय करतायत. म्हणजे मॅडम बोलतात ना एबीडीपी म्हणजे सापेक्ष येऊन गेला मिस्टर 360 डिग्री, तर मिसेस 360 डिग्री आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे मॅडम. आणि मी जसं म्हटलं की रिटायरमेंट ॲट 58 ही जस्ट फॉर्मॅलिटी. तुमची ती इनिंग 1.0 होती, 2.0 सुरू झालेली आहे आणि इट्स अ डिजिटल वर्ल्ड. तुम्ही आमच्या जवळच राहाल आणि तुमची मिशन ती चालूच ठेवा. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि एक मला सांगायचं, इंग्लिश शिक्षकाच्या बाबतीत ना कंपॅरिझन होत राहतील. आम्ही ना सगळे 90s वाले आहोत. 90s वाले इथे शिक्षक नाही तर म्हणजे तुमचे ना विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव वगैरे असतील, आमच्या सचिन तेंडुलकर आहेत. हॅलो. 1989 हेच साल असावं ज्या वर्षी पडते मॅडम प्रेग्नन्सीमुळे लिव्हला गेल्या आणि दामले मॅडम आल्या. त्याच आमच्या वर्गावर 1989 मध्ये 8वी बरोबर. येस. पुढे सुरुवात करायला शिक्षकांना फक्त नियमित ड्युटी करावी, वेळेत शाळेत यावं, शाळेची घंटा वाजल्यावर रितसर घरी जावं, ठरलेल्या अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक उघडावं आणि शिकवावं. हे बरेचसे शिक्षक करतात. पण त्या पलीकडे, या चौकटीच्या पलीकडे विद्यार्थ्यांना, जसं आपण 3 इडियट हा चित्रपट बघितला ज्याच्यामध्ये तो रांचो
हा चौकटी पलीकडची एक शाळा दाखवतो विद्यार्थ्यांना, तशा प्रकारचं काहीतरी आम्हाला रसायन याच विषयाची आठवण झाली म्हणून सांगतो की 8वीच्या इयत्तेमध्ये रसायनशास्त्र हा नव्यानं विषय आपल्याला आलेला, असा भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र हे सगळे शास्त्र हे आयुष्यात खूप त्रासदायक ठरलेले आणि पहिल्याच चाचणी परीक्षेमध्ये रसायनच्या मला असे मार्क मिळाले की आश्चर्यच वाटायला पाहिजे. किती मार्क्स मिळाले असतील मॅडम? अर्धा, 20पैकी अर्धा. तर 20पैकी अर्धा मार्क्स हा मला त्यावेळेला मिळाला होता रसायनशास्त्र या विषयामध्ये. आणि एक रूल असतो की अर्धा देता येत नाही म्हणून तो 1 दिलेला, म्हणजे मला अर्ध्याने त्याचा विस्तार केलेला आणि तो 1 मार्क मिळालेला होता. पण त्यानंतर मॅडमने मला बोलवलं, मला समजावलं की काय नेमकं तुझं अडतंय वगैरे, आणि त्यानंतर मॅडमचं मार्गदर्शन होतच राहिलं. त्यानंतर माझं जे शिक्षण झालं ते BSc स्टॅटिस्टिक्स, माझं शिक्षण आहे BSc स्टॅटिस्टिक्स आणि सध्या मी मास्टर्स इन कम्युनिकेशन जर्नलिझमची परीक्षा देतोय येत्या काही दिवसामध्ये. तर हे सगळं मॅडमचं महत्त्व आहे. शाळा माणसाला घडवतात, त्यामध्ये मार्गदर्शनाच्या बळावर अनेक मुलं घडतात आणि हे मार्गदर्शनाचं तत्व नंतर असंख्य काळ चालू राहिलं, ते आजही चालू राहिलं. मॅडमचे विविध उपक्रम, म्हणजे मी सुद्धा शाळेमध्ये असंख्य उपक्रम मॅडमच्यामुळे आजही करत आलो. इथे कबड्डी प्रशिक्षण शिबिर असेल किंवा अशाच प्रकारचं असंख्य आम्ही उपक्रम करत असतो, जसं आदिवासी पाड्यावर आम्ही करत असतो शाळेच्या माध्यमातून. आणि या निमित्तानं मॅडमशी संवाद होत असतो, भेट होत असते. मॅडमचे असंख्य काही उपक्रम, जसं की पत्रलेखन असो किंवा झाडांवरती नावं लिहिणं असो, की झाडांना नाव देणं, तर अशा असंख्य उपक्रमांमधनं मॅडम या आमचं मार्गदर्शन इथपर्यंत घडत झालं. माझ्यासाठी मॅडमचं यापुढेही मार्गदर्शन होत राहील. आज जे माने सर आलेले आहेत, माने सर आज शाळेचा भाग नाही आहे. या प्रसंगी मला एका गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं की मॅडमचा निरोप समारंभ करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं, पण सरांचा निरोप समारंभ आम्हाला करायचं भाग्य लाभलं नाही. थँक्यू. नमस्कार, मी संतोष जाधव, 1994-95 पास आउट SSC. ॲक्च्युली 1992-93ला 8वी इयत्तेमध्ये मी इथे ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस मी गावाहून आलेलो झेडपीच्या शाळेत शिकत होतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शारदाश्रम ह्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी संधी मिळाली. आणि इथलं शिक्षण मला, म्हणजे मी माझ्या एरियामध्ये पण ऐकून होतो की इथे खूप स्ट्रिक्ट आहे, हे ते वगैरे सर्व गोष्टी ऐकत होतो. आणि हे शिक्षण घेत असताना मला ते कधी जाणवलं नाही. त्याचं कारण की मॅडमसारखं शिक्षक, त्यांचं जे मार्गदर्शन होतं माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी, ते मार्गदर्शन म्हणजे शाळा मी फक्त 3 वर्ष तिथे शिकलो, 8वी 9वी 10वी. त्याच्यानंतर आजपर्यंत मी यांच्याशी टचमध्ये आहे. दोन्ही माझे मार्गदर्शक आहेत. मी या भाषेत सांगेल की हे माझे मार्गदर्शक आहेत. जिथे कुठे असं काही वाटलं की अडतोय नडतोय तर आपण दिलखुलास बोलू शकतो यांच्याशी. किंवा प्रवीणने सांगितल्याप्रमाणे त्यांना ट्रेकिंगचा आवड आहे, मलाही ती आवड असल्यामुळे मॅडम आवर्जून विचारतात, अरे मी इकडे जाणार आहे, तुम्ही येता का? तर त्या गोष्टीचा मला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली. आत्ताही या जवळजवळ 25-30 वर्षानंतर त्या आपल्याला आठवतात आणि आठवणीने बोलवतात एखाद्या कार्यक्रम. आपल्या आयुष्यात, म्हणजे माझ्या आयुष्यात या दोन्ही महानुभूतींचा खूप प्रभाव आहे आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यातल्या भरपूर गोष्टीमध्ये जडणघडण झाली, हे मला इथे आवर्जून नमूद करावं लागतं. मॅडम, हा तुमचा जरी निरोप समारंभ असला तरी तुम्ही आमच्या आयुष्यातून कधीही निरोप घेऊ शकत नाही. तुम्ही सदैव आमच्या आयुष्यात स्मरणच राहताल, हे मी आठवणीने सर्वांच्या वतीने मी सांगतो इथे. कारण हा निरोप समारंभ फक्त शिक्षणातून, जसं राजेश बोला की पहिली इनिंग संपली आणि दुसरी इनिंग चालू, तशी तुमची दुसरी इनिंग चालू, पण आमच्यासाठी ती कंटिन्यू इनिंग आहे.
तर आम्ही सदैव तुमच्याकडून मार्गदर्शन घेत राहू आणि आशा आहे तुम्ही ते सदैव देत राहा. धन्यवाद. मी 1975चा विद्यार्थी आहे. मला वाटत की यांनी मला शिकवलं नाही, पण त्यांची जी कीर्ती होती ती माझ्या कानावर येत होती. त्यामुळे मला असं वाटलं की आपण शाळेचे माजी विद्यार्थी आहोत म्हणजे आपलं कर्तव्य ठरतं की ह्या व्यक्तीचे गुणगान झाले. मी आता काय बोलणार, मला म्हणजे कविता करायला आवडते. कवी नाही मी, म्हणजे त्यांच्यासारखा तरी, पण मी कवितेतून व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो. आणि आता मी आलोय 9:30 वाजता, तेव्हा तोपर्यंत काय करावं म्हणून मी इथेच पाठीमागे बागेत बसून मी ही कविता केलेली आहे. ती कविता तशी तुम्हाला आवडणार नाही, पण टाळ्या मात्र नक्की वाजवा. आणि मी त्याच्यापेक्षा मोठा आहे वेळाने, त्यामुळे ते मी दाखवतो. मी मोठा आहे पण ते मी तसं करू इच्छितो. हे माझं खरं रूप आहे. मी आता वारकरी आहे. आता मी टोपी घातला वाटतो ना मोठा. रामकृष्ण हरी. टोपी घातल्याने मोठा वाटतो. छोटीशी कविता आहे, मला पाठ नाही, मी आत्ताच केले, मी हातात केले, त्यामुळे मला पाठ नाही, वाचून लावतो. त्यांचा व्यासंग जितका मोठा आहे ना तो मला मयेकरने सांगितला आणि सगळे लिहून घेतले आणि मग त्यावर मी ती कविता करत गेलो. त्या जेवढा ह्यांचा व्यासंग आहे ना तो या कवितेत प्रदर्शित करण्याचा मी प्रयत्न करतो. अनेक व्यासंग आहेत त्यांचे, ते गिर्यारोहण करतात वगैरे. तर मी वाचून दाखवतो. जीवनात विविध व्यासंग असती ज्यांचे ठाई त्या आमच्या दामरे बाई. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचा ध्यास त्यांचा पाही विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचा ध्यास त्यांचा पाहता भासती त्या मुलांच्या आई या आमच्या दामरे बाई. संस्कृत भाषेची नाळ धरुनी होती त्यांच्या जीवनाच्या उत्तराई ब्रह्माभिमानी दामरे बाई. गिर्यारोहणाची दुर्गम्य इच्छा तुमच्या मनात झेप घेई महत्वाकांक्षी दामरे बाई. भारतवर्षाची भ्रमंती करण्या बळ देवो ईश्वर त्यांच्या पायी या आमच्या दामरे बाई. शुभेच्छा तुम्हाला दामरे बाई. कर्मचारी आणि शिक्षकांमधल्या समन्वयाची कारवाई जगती अमुच्या दामरे बाई. त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधल्या संबंधांचा विचार करतात. प्रगत विज्ञानाची कास धरणी सनातन धर्माच्या मार्गावरून आवडी मला व्यक्ती म्हणून दामरे बाई. इतके सारे व्यासंग असूनही त्या कवयित्री असणे ही नवलाई ईश्वराने घडवलेल्या दामरे बाई. माझं नाव सुनील तळेकर. मी राजेश भोसलेचा क्लासमेट. आम्ही एकाच वर्गात. राजेशने सांगितल्या पद्धतीने यस आमचं सौभाग्य म्हणजे असं बोलू शकतो की आमच्या प्रत्येक इयत्तेपासून ते शेवटच्या 10वीपर्यंत ज्या काही क्लास टीचर म्हणून भाग्य लागलं असेल त्या आमच्या दामले मॅडमचं. त्यामुळे आयुष्यात जे लोकांचा आमची जी जडणघडण केली त्यांचं श्रेय सर्वात मोठं श्रेय आपल्या क्लास टीचरचं असतं. आणि त्यामुळे मी त्यांना बोलतो की माझं किंवा आमच्या मित्रांचं जे काही आतापर्यंत आम्ही आहोत ते तुम्ही आणि आमचे माने सर या दोघांमुळे आहोत. त्यामुळे सतत नमस्कार. जसं सागरामध्ये एखादी नौका असते, त्या नौकेला रस्ता दिसायचा गरज असते, तर त्यावेळी एक दीपस्तंभ असतो. आणि तो दीपस्तंभ म्हणजे मी सांगेन हे आपले 2 जे गुरु आहेत त्यांना मी मानतो दीपस्तंभ.
तर त्यामुळे तुम्ही अशा ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, हेच मार्गदर्शन आमच्या पुढील आयुष्यात ज्या ठिकाणी आम्ही आणू किंवा थांबू त्या ठिकाणी तुम्ही द्यावं आणि तुमचं भावी आयुष्य निरोगी आनंदमय राहावं ही देवाकडे सदिच्छा. काही आपल्या सदस्यांनी लक्षात आणून दिलंय की कार्यक्रमाच्या सुरुवातीला औपचारिकपणे पुष्पगुच्छ आपल्याला द्यायचा आहे. ते राहून गेलं, कृपया करून घ्या. कोणत्याही मान्यवरांना जो आपण स्टेजवर बोलवतो ना, पहिलं त्यांचं स्वागत करावं. जे आपल्याकडनं अनुमोदनाने राहून गेलं आहे, तर मी आपले दोन्ही शिक्षक यांचं पुष्पगुच्छ देऊन सर्वांतर्फे स्वागत करतो. शक्यतो मला कारण आहे, कारण मी होतं सांग शेवटी सांग फक्त दाबले नाही बस. एक पुष्पगुच्छ मानेसर देणार दाबले मॅडमला. विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ झालेला आहे. विद्यार्थ्यांचं मनोगत आपण सुरू ठेवूया थोडा वेळ. 1975 1975 आणि त्याच्याशी अगोदरच्या पण विद्यार्थ्यांचा जो एक समूह आहे त्याच्यातर्फे मॅडमला एक छोटी भेटवस्तू बाकी विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर बसायचे थोडा वेळ, काही करू नका. 10 मिनिटाचा प्रोग्राम आहे, हा प्रसंग पुन्हा येत नाही. येस, पुढचं मनोगत कोण व्यक्त करतं? नमस्कार, मी जयेश गुरव. तुम्ही सगळे आता ज्यांना कांबळेबाई म्हणून संबोधतात, ॲक्च्युली आमच्यासाठी त्या साठे मॅडम होत्या. म्हणजे शाळेत जेव्हा त्यांचं आगमन झालं ते शेवटचे 2 महिने पडते मॅडम जेव्हा प्रशाने सांगितल्याप्रमाणे सुट्टीवर गेल्या, त्याच्यानंतर ते जॉईन झाल्यावर आम्हाला शिकवायला आल्या. तर 2 महिन्याचं आमचं सुरुवातीचं असतं म्हणजे सगळ्यांचं एकमेकाशी ओळख. आणि मी सांगतो त्यावेळेला मी क्रिकेट करत होतो आणि अभ्यासात मागे पडलो आणि डबल ग्रॅज्युएशन केलं मी 8वीला आपल्या सगळ्यांच्या भाषेत, म्हणजे नापास झालो. आणि एवढा मी खचलो होतो तो रिझल्ट बघून. पण माझी एक सगळ्यात महत्त्वाची आठवण, मॅडम स्वतः माझ्या घरी आल्या होत्या आणि माझी समजूत काढली त्यांनी त्यावेळेला की तू अभ्यासात मागे नाही आहे, कुठेतरी कमी पडलास. त्याच्यानंतर मी आयुष्यात कधी वळून नाही बघितलं. आज मी एका आर्किटेक्ट फील्डमध्ये प्रोफेशन म्हणून जॉब आहे आणि दुसरी माझी फील्ड आहे ॲक्टिंग. अनेक मराठी सिनेमामध्ये मी ॲक्टिंग करतो आणि ह्याची सगळी जडणघडण ही आपल्या शाळेतच घडलेली आहे. शाळेच्या
KG पासून सगळ्या कार्यक्रमात मी भाग घेतलेला आहे. स्टेज, रेडिओ, TV सगळ्या प्रकारात माझे परफॉर्मन्स झालेले आहे. या सर्व शिक्षकांचं मला मार्गदर्शन आणि टेक्निकलच्या बाबतीत सांगायला झालं तर आपले माने सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी अजूनही सगळ्यांना अभिमानाने सांगतो, टेक्निकलचे पेपर हे मी कधी अर्ध्या तासाच्या वर बसलो नाही, पण सगळ्यामध्ये मला पैकीच्या पैकी मार्क असायचे, अगदी 10वी बोर्डात सुद्धा. कारण त्या दोन्ही शिक्षकांनी जे काही घडवलं आहे ना आम्हाला, आणि 8वीला जेव्हा मॅडमची खरी करिअरची सुरुवात झाली 2 महिन्याच्या गॅपनंतर, तर पहिल्या आम्हाला क्लास टीचर म्हणून होत्या, त्यामुळे मी अभिमानाने सांगतो ह्या आमच्या पहिल्या टीचर आहेत. तुम्ही सगळे जरी म्हणत असाल ना आम्ही पहिली बॅच, तरी आम्ही तिथे सांगू शकतो, प्रशांत, दीपक आणि मी, की आमची पहिली बॅच आहे त्यांची. आणि जो जिव्हाळा त्याने आम्हाला दिला आहे ना, ते नातं आमचं कधी संपणार नाही. आणि मला सगळ्यात चांगली आठवण माझ्या दोन्ही गुरु, ज्यांना मी कायम आदर्श मानतो. जीवनात कधी असं दडपण आलं तर मी आजही दोघांना फोन करतो किंवा भेटायला जातो आणि आवर्जून त्यांचे आशीर्वाद घेतो, जेणे मला पुढचा प्रवास सुखकर होतो. मी इंटिरियर डिझायनर आहे. माझी सगळी कामं मोठमोठी चालू असतात, पण माझ्या घरी जेव्हा या दोघांनी निर्णय केला, आपल्या शाळेची दिंडी निघाली होती, त्यानिमित्त ते दोघं आले. मला बरोबर मला सर्वोच्च पारितोषिक मिळालं. धन्यवाद सर आणि धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश तुरी, 1999ची बॅच. आज 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा. जसं महाराजांनी अखंड स्वराज्याची स्थापना केली, ते केवळ शक्य झालं त्यांच्या गुरुवर्यांमुळे. तसंच आज आम्ही जे काय घडलोय ते आमच्या गुरुवर्यांमुळेच घडलेलं आहे. आणि हे मी बोलायला सांगत नाहीये, कारण याचं उत्तम उदाहरण ही जी 99ची बॅच आहे ना, 20-25 जण आलेले, हे खरोखरच आजच्या तारखेला सर्वजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि चांगल्या पोस्टवर आहेत. आणि ते केवळ शक्य झालं मॅडममुळे. आपल्याला माहिती आहे, अ वर्गामध्ये नॉर्मली सगळ्यांचा गोड गैरसमज आहे की सगळी हुशार मुलं असतात आणि ब क ड ह्याच्यामध्ये कोणते तरी आपले फळीवाईज असतात. हा सगळ्यांचा गोड गैरसमज आहे. जेव्हा आम्ही 8वीला आलो तेव्हा सगळे कोण हुशार होते नव्हते आता ते मला काही सांगत नाही, पण सगळे मस्तीखोर होते. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही पहिल्या शिक्षिका बघितल्या की त्या मुलांना शिक्षा न देता स्वतःला शिक्षा करून घेत होत्या. कारण मला आजही तो दिवस आठवतोय की आम्ही चांगलं शिकावं म्हणून मॅडम एवढे अश्रू राहिले ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि का होईना त्याच अश्रूसाठी आज ही 99ची बॅच प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या ठिकाणी कार्यरत असून त्यांच्यामुळेच आम्ही चांगल्या, म्हणजे मी गव्हर्नमेंटमध्ये, कोणी इंजिनियर, डॉक्टर वगैरे असे सगळेजण झालेले आहेत. आणि त्या कारणानेच आज एवढ्या मोठ्या संख्येत हे सगळे उपस्थित राहिलेले आहेत. काही आमचे 8-10 जण ॲब्रॉडमध्ये, 20-25 जण आले, काही लांब राहायला गेले. पण मॅडम मी तुम्हाला अतिशय धन्यवाद देतो की खरंच त्यावेळी तुम्ही ती स्वतःला घेतलेली शिक्षा आम्ही ती अजूनही विसरू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यामुळे घडलोय. आणि आज हा निरोप समारंभ नाहीये, हा आमच्या आयुष्यात कायम असणाऱ्या मॅडम आहेत आणि आम्ही त्यांना कधीच निरोप देणार नाहीये. आम्ही नेहमीच त्यांच्या आयुष्यात आणि त्या आमच्या आयुष्यात राहणार. आजच्या युगामध्ये आपण बघतोय की आम्ही सगळेजण कॉन्व्हेंटला मुलं पाठवतोय, इंग्रजी मीडियम मध्ये पाठवतोय, पण मी त्या शिक्षण सहभागाचा माणूस आहे की मी अभिमानाने सांगू शकतो की मी घडलो हे मराठी शाळेतील या दामले मॅडममुळेच घडलो, हे मी अभिमानाने सांगू शकतो. धन्यवाद. गणेश, आता या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण हे आनंदाश्रू आहे. मला आठवत आहे की आपल्या वर्गाने कबड्डीचा चषक जिंकला होता आणि त्यावेळी आपण एक यात्रा काढली होती आणि त्याच्यासाठी काही शिक्षकांनी त्याच्यावरती बंदी घातली की या मुलांना चषक मिळता कामा नाही, कारण हे त्यांनी केलं हे योग्य केलं नाही. मला वाटतं सौरव गांगुलीचा वगैरे आपल्याकडे आदर्श असावा की काही वेगळ्या पद्धतीने मैदानावर आपण वागले होते. पण त्यावेळी काही आपल्या गोष्टी काय घडल्या मला माहिती नाही आहे, परंतु आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तिकडे उभी होती की मी सगळ्या मुलांना फूस लावली
आणि त्यामुळे मुलं अशी उच्छृंखलपणे वागतात. परंतु माझी तेव्हाही खात्री होती आणि आजही खात्री आहे की माझे विद्यार्थी हे कधीही उच्छृंखलपणे कधी वागले नसतील. तुम्हाला ट्रीपला नेताना मी शिवथरगड वगैरे न्यायचे आणि त्यावेळी शिवथरगडमध्ये जर आपण गडबड केलेली चालत नाही. रायगडला नेल्यानंतर शिवथरगड. पण माझी तेव्हाही खात्री होती की आम्ही जी काही मस्ती करतो ना ती वर्गात, बाहेर गेल्यानंतर आम्ही आपल्या शाळेचं आणि टीचरांचं नाव कधी खाली पडून देणार नाही. आणि सर्व तुम्ही सार्थ घडवले याचे हे आनंद आशीर्वाद मलाही आलेले आहे. वेळेचा विचार करता मी अतुल मुंडेंना एक शेवटचं मनोगत व्यक्त करायला सांगतो. हां ठीक आहे, प्रत्येकाने मग एक मिनिट घ्या, सगळीकडे लेखता येईल. हां ठीक आहे. आवाज थोडासा बसला आहे. माझं नाव अतुल मुंडे. 1999ची बॅच. आत्ता जो गणेश बोलून गेला त्याच्यामध्ये मला सांगतो की काय कशी सुरुवात करायची हे कळलं. पण आपण करूया. हे गणेशला जो मुद्दा पकडला त्या मुद्द्यावरून जे थोडंसं बोलतो पुढे की आता जो इथे उभा होता हा एवढा मस्तीखोर मुलगा वर्गातला असं नवी मुंबई महानगरपालिकेत कामाला आहे. स्वतः आणि एका चांगल्या पदावर कामाला आहे. ते मागे बसलेले प्रशांत गाडकर ते मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये अभियंता पदावर आहेत. वर्गातलं सर्वात खोडकर मुलगा. आणि ह्याचं सगळं श्रेय जे आहे हे फक्त या चांगल्या मुलगा आहे. आपला मुलगा आला तो स्वतः एक ॲडव्होकेट आहे. बघा प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चांगल्या पदावर अपयश यश हे प्रत्येकाने मिळवलंच असेल. पण जी मुळात त्याची नीव होती मी मात्र आमच्या दामणेमध्ये टाकली. आणि पर्सनली मी सांगतो माझ्याबाबतचा अनुभव की 8वीला मला कविता शिकवणाऱ्या त्याच होत्या की त्यांनी मला कविता कशी लिहावी हे शिकवलं. त्यावेळी पारितोषिक पण मिळालं मला त्या कवितेचं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्याबाबत सांगायचं असं की त्यांना सर्वात त्रास देणारा जो विद्यार्थी कोण असेल तर मी होतो. म्हणजे ही इन्सिडेंट आता मी तुम्हाला सांगतो. मी आतापर्यंत माझ्या वर्गमित्रांना पण माहिती नव्हती. 10वीला असताना आय वॉज अ ब्राईट स्टुडंट. पण काही इन्सिडेंट असे झाले आणि नेमकं बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला मी इतका डिस्टर्ब होतो आणि मॅडमला त्यावेळेला मी 2 पानी पत्र लिहिलं होतं. म्हणजे मला आठवतं काय काय खूप काय लिहिलं होतं. आणि बालमोहनला सेंटर आलं होतं. तर मॅडम स्पेशली मला भेटायला आल्या होत्या की पेपर व्यवस्थित लिही, काही टेन्शन घेऊ नकोस. तर ही आठवण म्हणजे मला अजून पण आठवते. त्यानंतर पण त्यांना मला आठवतं खूप वेळा त्रास दिला. पण कधीच त्या अगदी मनापासून अगदी निखळपणे माझ्यावर नेहमी माझ्याशी प्रेमाने वागतात. तर त्याबद्दल बोलायचं झालं. आणि अजून एक सांगतो की म्हणजे कला मुलांना आज मी येताना प्रवीण टॅक्सीमध्ये तेच बोलत होतं. म्हणजे मी कधी विचार केला नव्हता की मी अथर्व शीर्ष शिकेन किंवा मी कविता शिकेन किंवा मी विज्ञानाच्या बाबत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता मी BSc केलं, त्याच्यानंतर फार्मसी केलं, त्याच्यानंतर डॉक्टरेट केलं, मग डबल डॉक्टरेट केलं, मी आता मास्टर्स केलं. तर हे जे काही सगळं झालं ते फक्त आणि फक्त दामले टीचरांनी जी शिक्षणाची आणि विज्ञानाची आवड लागली होती त्यामुळे. आणि ज्या कवितेचं भांडण झालं ती कविता सादर करून मी निरोप दिलो की ज्या कवितेवरून भांडण झालं की कविता छापायची नाही. आणि मॅडमची सॉरी पण बोलतो. पण मला असं वाटतं की मुलगा आपल्या आईला नक्कीच एकेरी हात मारू शकतो. तर कविता अशी होती की एकच मिनिट तर अक्षरांचा खेळ झाला खेळते ही शर्वरी. ही अक्षरांचा खेळ झाला खेळते ही शर्वरी. आवाज तो थांबलाय आता आठवणी त्या भरजरी. दुःख आले सुख आले
दुःख आले सुख आले पण खंबीर तू नेहमीच होती. दुःख आले सुख आले पण खंबीर तू नेहमीच होती. दाटून आले तर अश्रू निरोप देण्या विभावरी, निरोप देण्या विभावरी. थँक्यू सो मच. थोडे यंगर बॅचवाल्यांना आपण संधी देऊया. अतुल थँक्यू. पण एक डिबेटचा मुद्दा आहे, त्यामध्ये त्रास देण्यामध्ये अव्वल तू आहेस की कर्माळ आहे, थोडा डिबेटचा मुद्दा आहे. दोघेही जण त्यामध्ये अव्वल आहेत, हातात हात घालून. नमस्कार, मी श्रावण गडते. 2014-15चा मी विद्यार्थी आहे आणि डांगरे मॅडम माझ्या काही क्लास टीचर नव्हत्या, पण मला त्यांनी म्हणजे सायन्स शिकवलं. तर तुम्ही सगळे जे सांगितलं की मी 90sचा आहे वगैरे, तर तुम्ही जेव्हा शाळेत येतात तेव्हा आमचा जन्म झाला असे तेव्हा त्यांनी शिकवायला चालू केलं. आणि डांगरे मॅडम मी जेव्हा बॉईज स्कूलला होतो त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तेच काही बघत होतो, ॲक्टिव्हिटी बघत होतो. म्हणजे माने सर आहेत, माने सर आम्हाला शिकवायला नव्हते, पण तेव्हा आम्ही त्यांना बघत होतो ना, टेक्निकलला वेल्डिंग मारायला शिकवतात, वेगवेगळ्या टेक्निक शिकवतात. मग तेव्हा आम्ही त्या गोष्टीकडे ते करायला एकदम उत्स्फूर्त होतो. तर त्यानंतर जेव्हा आम्ही ॲक्टिव्हमध्ये ॲडमिशन घेतलं त्यानंतर ना म्हणजे असं झालं की म्हणजे आमच्यामध्ये शिक्षण कमी पण टेक्नॉलॉजी भरत गेली जास्त. तर त्यानंतर डांगरे मॅम जेव्हा यायच्या ना क्लासमध्ये यायच्या तेव्हा त्यांच्यानंतर आम्ही पुस्तक कधीच नाही बघितलं. काहीतरी वेगळं ॲक्टिव्हिटीचं सामान घेऊन येणार, असं वेगळं असं ॲक्टिव्हिटी काहीतरी दाखवणार आणि त्याच्यातून आम्हाला शिकवणार. आणि त्यांनी कुठेही जाऊ दे, आम्ही जेव्हा पिकनिकला वगैरे पण जायचो त्यामधून त्या एक एक गोष्टीमधून असं सायन्स शोधायच्या. म्हणजे ते एक आमच्या म्हणजे आयुष्य पण आमच्या शिकण्यासारखं आहे. आणि जेव्हा आम्ही कधी पण असं बाहेर जायचो, चला आज मग आम्हाला विचारणार ना की तुम्ही आता तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी करूया वगैरे. चला आपण समुद्रावर जाऊ. जेव्हा गणपती विसर्जन वगैरे व्हायचं त्यावेळेला आपण तिकडचे जे लोकांनी घाण केले ते आपण कचरा वगैरे काढू. म्हणजे ती स्वच्छतेची आवड पण त्यांनी आम्हाला घडवून दिली. परत ट्रेनमध्ये वगैरे लोक जातात त्यावेळेला आम्ही त्यांना हक्काने सांगतो हे नको इथे कचरा नको. ते पण आम्हाला म्हणजे मॅडमकडून ते आम्हाला पूर्ण शिकायला मिळालं. आणि काही भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी आमच्यामध्ये आल्या. म्हणजे आम्ही गणपतीमध्ये आपण एक मॅम हे केलं होतं, सायन्ससाठी आपण पाण्याविषयी वगैरे सांगायचो गणपतीमध्ये जाऊन. ते एक अजून मला आठवत आहे. आणि बस एवढंच बोलेन, थांबतो. गदादे व्हायचं तुला. मुलांना तुम्ही हे सगळं सांगताय ना काय काय, पण कसं असतं माहितीये का, आम्ही म्हणजे जर थोडे पावसासारखे असतो, पाऊस सगळीकडेच पडतो बरोबर आहे, पण जिकडे काहीतरी बी असतं ना तेच फक्त अंकुरतं. तर तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ना मुळात एक सकस बी होतं. ते फक्त काय अंकुरण्यासाठी किंवा वर येण्यासाठी हे माझ्यासारख्या कोणाच्या तरी शिंपणाची आवश्यकता होती. आणि एक कविता आहे कोणाची मला आठवते, बहुधा बाबा आमटेंचीच आहे. मेघचा जाशील तेथे आपण शिंपीत जा, वांझोट्या झाडाझुडांना नीट गोंजारीत जा. कापणारा माळ येता थांब तू तेथे जरा, स्वप्न पाचूचे तयाचे येऊ दे रे मोहरा. तर जो माळ असतो ना तर तो मला जास्त आकर्षित करतो. म्हणजे मला खात्री आहे की ज्याच्याकडे राजेश सारखे ब्रिलियंट आहेत, ज्यांची खूप मोठे वृक्ष होऊ शकतात ते आहेत, डॉक्टर झालेले पण आहेत, पण ज्यांना डॉक्टर व्हायची ज्यांच्यामध्ये ताकद आहे पण ज्यांना स्वतःला त्याची जाणीव नाहीये, तर त्यांच्यासाठी जे काही मी थोडंसं शिंपण केलं ना, अमृत शिंपण म्हणा, तर ते कुठेतरी योग्य जागी पडलं. पुष्कळ वाया पण गेलं असेल, नाही असं नाहीये,
पण मला मी शेवटी भाषण करायला वगैरे थांबले ना की मला काही सुचणार नाही कदाचित, पण मला तुम्ही बोलता बोलता जे सुचतंय ना तर ते मी मध्येच सांगते, फार वेळ पण तुमचा घेणार नाही. आता येतोय आमचा हिरो. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र, या व्यासपीठावर सर्वात प्रथम असंच भाषण करायची संधी मिळालेली होती. हे व्यासपीठ आज दामलेबाईंबरोबर शेअर करायची माझी कुवत नाही आहे. 2000 साली भाटिया हॉस्पिटलच्या ICU मध्ये अतिशय सिरियस कंडिशनमध्ये मी ॲडमिट होतो आणि त्यातून जसा मी बाहेर आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी दामलेबाई हॉस्पिटलमध्ये आलेले होते. तिथूनचा प्रवास आणि आज हा इथे तुमच्यासमोर उभा आहे, याच्यात जसं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं तसंच माझ्या गुरुवर्यांना जातं. त्याच्यापैकी एक म्हणजे दामलेबाई. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस जसं ती जिजाऊ महाराष्ट्रातल्या अखंड वर्षांपर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये स्थान करून उभी आहे, तशीच मी तुमच्या आमच्यासाठी आपल्या शाळेची जिजाऊ अजूनच आपल्या आयुष्यामध्ये या पुढील अनेक वर्षांसाठी अशीच तिचं स्थान कायम आपल्या हृदयाशी लागून ठेवलेलं असेल. जसं भारतामध्ये ज्ञानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर दिली, तसंच आमच्या या शारदाश्रम शाळेच्या या शारदाश्रम रत्न आहेत. 120 सेकंदांमध्ये दामलेबाईंबद्दल बोलणं हे अशक्य आहे, पण प्रवीणने दिलेल्या वेळेचा मान आणि सन्मान ठेवून मी विजय तेंडुलकरांच्या एका छोट्याशा पुस्तकाचं फक्त या ठिकाणी नाव घेतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि ते संपवतो की हे सारं येतं कुठून. हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाबद्दल 120 सेकंदात बोलणं अतिशय म्हणजे त्या व्यक्तिमत्वाशी ती नाइंसाफी होईल, म्हणून मी माझे शब्द इथे थांबवतो. दामलेबाईंना, दामलेबाईंच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो असं मी 2002 आणि आपण इथे बसलेले सगळे बॅचमेट्स आणि माझे वर्गमित्र यांच्याकडून मी दामलेबाईंना या शुभेच्छा देतो. फक्त या ठिकाणी मी मुद्दाम कार्यक्रमामध्ये हलकासा बदल करतो. दामलेबाईंना 2 पुस्तकं द्यायची आहेत, एक राजा शिवछत्रपतींचं आणि एक गाणसम्राज्ञी लता दिदींचं. ही 2 पुस्तकं मी 2 सेकंदामध्ये तिथे त्यांना देतो, त्यांची एक सही घेतो आणि मी माझं मनोगत संपलं असं या ठिकाणी जाईल. धन्यवाद. सुंदर एक्सेप्शन्स आहेत आणि ॲज युजल प्रतीक गिव्ह सरप्राइजेस. त्यामुळे आणि सर 1 मिनिट फक्त, म्हणजे आम्हाला प्रश्न होता की मॅडमला पुस्तकं द्यायची कोणती द्यायची, अशी हार्डली काही पुस्तकं असतील की जी मॅडमने वाचली नसावी. पुढे साधारणपणे अजून किती जणांना बोलायचं आहे? नाही, ब्रेक घेतला की लोक घरी जाणार किंवा ऑफिसला जाणार असं सगळं प्रकार आहे. संतोष, आपल्यासाठी सगळ्यांसाठी 1999च्या बॅचने स्नॅक्स अवेलेबल केलेले आहेत, ते बाकीच्यांनी पण ते वेळेची थोडी बचत करण्यासाठी आणि पॅरलली सगळ्यांना अजून एंगेज करण्यासाठी आम्ही स्नॅक बॉक्सेस तुम्ही जिथे बसला तिथे डिस्ट्रीब्यूट करतोय, म्हणजे खाता खाता तुम्हाला सगळ्यांची ऐकता येईल. ठीक आहे, फक्त जाताना आईस्क्रीम द्यायला विसरू नका. स्पेशली अरेंज बाय किरण करमाळे. नेक्स्ट जेव्हा मला आठवत आहे जेव्हा स्पर्धा असायची आणि मध्ये जेव्हा रिझल्ट ते हे करायचे डिक्लेअर करायचे, तो जो मधला टाइम असायचा
तेव्हा कोणाला तरी सांगायचे की आता मध्ये वेळ आहे तर मग कविता सादर करा किंवा काही बोलायचं तर बोला. तेव्हा मी आवर्जून तो टाईम घ्यायची आणि बोलायची. तर आज जर मला शाळेविषयी निबंध लिहायला सांगितला तर अर्थात त्या निबंधामध्ये दामले टीचर आल्याशिवाय राहणार नाही. अर्ध्यापेक्षा जास्त निबंधात मी दामले मॅडम विषयीच लिहिले, कारण का त्या माझ्या क्लास टीचर होता. आमची 2006 बॅच आहे. मला आठवतं इतकी मस्तीखोर बॅच होती की त्या बॅच विषयी इतक्या तक्रारी असायच्या. याला साक्षीदार आमचे माने सर आहेतच, बिकॉज ते सपोर्टला असायचे नेहमी. तर वर्षभर खूप तक्रारी. आम्हाला 3 मुलं सस्पेंड झाली होती, अख्खा वर्ग बाहेर उभे होते वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं, आमच्यामध्ये प्रगती केली. आम्हाला कधी तुम्ही मस्ती करता किंवा हे असं नेहमी आम्हाला सपोर्टसाठीच राहिला. नेहमी असं बऱ्याच वेळेला असं व्हायचं, मॅडम आम्ही एका बाजूला, बाकी टीचर एका बाजूला, सपोर्टला माने सर असायचे. पण आमच्या बॅचचा रिझल्ट त्या वर्षी 100% लागला होता हे सांगायला मला आवडेल. आणि त्या वर्षीचा त्या बॅचचा टॉपरही हा दामले मॅमच्या वर्गातलाच होता. तर त्यांच्या ते कष्टाचे जे प्रयत्नांना त्यांच्या यश मिळालं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यावेळेस आपल्याला गाईड असायचं, त्याला नवनीत बोलायचे. तर त्याची एक लाईन होती, स्लोगन, की नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. तर तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे की ते आमच्यासाठी नवनीतच आहेत की त्यांना काही विचारलं, त्यांना काही सांगितलं तर सतत अवेलेबल असतात. प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडे असतं. प्रत्येक वेळी ते आम्हाला छान मार्गदर्शन करतात. आमच्या त्या टीचर पण आहेत, आमच्या फ्रेंड्स आहेत. आता मी एका मुलाची आई आहे, तर आत्ताच मला कळतंय की माझी एनर्जी लेवल एवढी कमी झाली आहे आणि आज त्या जुळ्या त्यांची नातवंड आहे, त्यांची एनर्जी लेवल, माझी एनर्जी लेवल मी कुठेच मॅच करू शकत नाही. मला वाटतं त्यांच्या नातवंडांची आणि त्यांची एनर्जी लेवल सेम करून त्या खेळत असतील, एवढी त्यांची एनर्जी लेवल नक्कीच आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतक्या वेगवेगळ्या छटा आहेत ना की ते 5-10 मिनिटं अजिबातच बोलू शकत नाही. म्हणून मी आता आमच्या आधीच्या बॅचची भांडायला लागली की बाबा मला बोलायचं आहे, 5 मिनिटं तरी बोलायचं आहे. खरं ते बोललं, कारण का आमच्या क्लास टीचर होत्या आणि इतक्या साऱ्या मेमरीज आहे. तर मी फास्टमध्ये फटाफट मेमरीज सांगणार आहेत की त्या सर्दी खोकला, आता वातावरण चेंज होत राहतं तर मग सर्दी खोकला जास्त होतं. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या आम्हाला आलं लिंबाचा रस वगैरे करू लागायच्या आणि प्रत्येकाला वर्गात 1-1 चमचा त्या स्वतःहून त्यांनी आम्हाला आले लिंबाचा रस हा पाजलेला आहे. दिवाळीच्या ह्याच्यात आम्ही स्वतः उठणं बनवलं होतं मॅडमच्या मार्गदर्शनाखाली. तर त्याची जी पूर्ण प्रोसेस होती, उठणं बनवणं, त्याची सामुग्री आणि ते मार्केटिंग वगैरे स्किल आम्हाला तेव्हाच डेव्हलप झालं की आम्ही स्वतः जाऊन ते उठणं विकलं वगैरे होतं. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला शाळेकडूनच मिळाल्या होत्या. कोणतीही स्पर्धा असली की मॅडम स्वतःहूनच आमचे नाव द्यायच्या, कधी कधी विचारायच्या पण नाही, सायली, रागिनी, अम्या वगैरे. म्हटलं यार मॅडम सगळ्याच याच्यात नावं देतात. पण त्यावेळेचा जो कॉन्फिडन्स आम्हाला डेव्हलप झाला, जे स्टेज फिअर गेलं, त्यात प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला दामले टीचर आठवतात की त्यांनी मला पुढे केलं, तिथेच माझा कॉन्फिडन्स आला, माझं स्टेज फिअर गेलं आणि आता मी इंटरव्ह्यूमध्ये सहज बोलू शकते. तर हा जो कॉन्फिडन्स आहे, हे जे मूलभूत गोष्टी ज्या असतात, जे शाळा आपल्याला देते, खरं तर काही महत्त्वाच्या गोष्टी शारीरिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, आणखी संस्कार म्हणा, या गोष्टी आपल्याला शाळा घडवते. तर त्या शाळेला कोण घडवतं तर शिक्षक घडवतात. हे शिक्षकच या शाळेचे आधारस्तंभ असतात आणि हे आधारस्तंभच मजबूत असणं शाळेला उभं राहण्यासाठी गरजेचं असतं. आणि लकीली आम्हाला हे आधारस्तंभ मिळाले, माने सर, दामले टीचर. त्याच्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. आणि हे म्हणजे मला आठवत आहे, ही गोष्ट सगळ्यात रिलेट करा. माझा मुलगा 3 वर्षाचा आहे नर्सरीला. मला त्याच्या मॅडमशी बोलायचं असतं ना, तेव्हा त्या मला बोलतात अपॉइंटमेंट घ्या किंवा सॅटर्डेला या. तर मला वाटतं बाब हे काय, 2 मिनिटाचं बोलण्यासाठी सॅटर्डेला या, अपॉइंटमेंट घ्या. आणि आमच्या टीचरशी कधीही बोलायला त्या नेहमी फ्री असायच्या. म्हणजे आत्ताचे शिक्षक आणि आधीचे शिक्षक हे कसे होते, ते शिक्षक नव्हतेच खरं, ते आमच्यासाठी ना आमचे आईवडीलच होते दुसरे. कारण का आम्ही माने सरांच्या घरी जाऊन सुट्टीत शीट्स वगैरे काढलेले आहेत. तर ते आमचे दुसरे पॅरेंट्सच आहेत ज्यांनी आम्हाला घडवलं. आणि पक्ष्यांचं लाईफ कसं असतं की त्यांना पंख असलं की ते आपले स्वच्छंदपणे जगत असतात, तसे स्वच्छंदपणे जीवन जगणारे खूप कमी व्यक्तिमत्व असतात. त्याच्यातले आमच्या दामले मॅडम आहेत. तो आज त्यांचा निरोप समारंभ असला तरी ते पक्ष्यांचं ते ज्या स्वच्छंदपणे वावरत असतात ना, त्यांचं ते तसा प्रवास चालू राहणार आहे. फक्त त्यांच्या जगण्याची दिशा मात्र नक्कीच बदलणार आहे.
शैक्षणिक जेवढे काही त्यांनी प्रयोग केलेत आता तेच काहीतरी एक्साइटिंग प्रयोग त्यांनी त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये करावं, त्यांची छान लाईफ जगावी, त्यांच्या काही ह्या सगळ्या जबाबदारी पार पाडत असताना काही मागे राहिले असतील त्यांच्या हौशी एकदम कलाकारी, त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आपले कसे मोजके छंद असतात की मला हेच करायचं, मला तेच करायचं. ती व्यक्ती अशी ना हे पण करूया ते पण करूया सगळं अनुभवायचं असतं. तर अशा काही गोष्टी मॅम तुमच्या राहून गेल्या असतील तर त्या तुम्ही पुढच्या त्याच्यात नक्की अनुभवा. तुमचं मार्गदर्शन सतत राहीलच आणि तुम्ही काय म्हणजे स्मरणात राहाल यात काही शंकाच नाही. आज सायली आणि आम्ही दोघांनी पुढे या. हे दोघंही माझे ना लेख पण आहेत आणि जावई पण आहेत. कारण अमेय आणि सायली हे दोघांनी आमच्या स्वर्गामध्ये आणि हे आमचं अमेयचे सांगायचं म्हणजे माझा मुलगा पण गौरव त्याच वर्षी SSC आणि त्याला 2 मार्क अमेयपेक्षा कमी. म्हणजे मार्गदर्शन करताना कुठेही आपोपरत तिकडे नाही केलेलं, अमेयलाच 2 मार्क जास्त पडलेले आहेत आणि आज बाळाला पण 2 आले. मला सांगते सायली तुम्हाला काय तुमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा वगैरे. तर आता माझ्या अपेक्षा अशा आहेत की माझी ही सगळी तुमची मुलं आहेत नातवंड, तर त्यांना घेऊन कुठेतरी जायचं आहे आणि काहीतरी एखादं शिबिर आपल्याला एखादं ट्रिप सारखं करायचं आहे. आपल्या तुमच्या सहचारिणी किंवा भेदभाव आणि तुमच्या बाळांसकट. तर ते मात्र कसं जमवायचं ते आपण जरा डिस्कस करू. 1999चा मोर्चा येतोय स्टेजपाशी. त्यांनी मॅडमसाठी काही खूप महत्त्वाच्या खूप आवडीने अशा काही गिफ्ट घेतलेले आहेत. कार्यक्रमाचा हा बदल आहे आणि कोण पटकन जाऊ नका कारण मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय म्हणजे बिया. मला भेटवस्तू द्यायचे, बिया आणि चाफा द्यायचा आहे. पण तो असंच झालं, माझं बोलून झालं तर माझा टाईम संपला म्हणून जाऊ नका प्लीज. मला फक्त एकच मिनिट मिळालंय त्यामुळे मी 60 सेकंद राहायचं पकडते आहे. 160 मोठे आहेत म्हणून खूप बोलायचं होतं पण 1 मिनिटात शक्य नाही आहे. फक्त एक कविता सगळ्यांनीच केली मला एक स्फुरली आहे ती पटकन जरा. सामाजिक जाणीवेतून बहरलेले व्यक्तिमत्व, सामाजिक जाणीवेतून बहरलेले व्यक्तिमत्व त्यातूनच स्फुरले थोडेसे कवित्व. म्हणजे मला थोडंसं कवित्व स्फुरलं. आठवणीतच कशाला हृदयातच राहाल, आठवणीतच कशाला हृदयातच राहाल, मुला मुलींच्या डोळ्यातल्या भावातच पाहाल. तलम तरी मजबूत शारदाश्रमची नाळ, तलम तरी मजबूत शारदाश्रमची नाळ वृद्धिंगत होते जसा लोटतो काळ. काहीही नाव असले तरी गुलाब हा गुलाबच आहे, काहीही नाव असले आणि गुलाब हा शेवटी गुलाबच आहे. इथे नाव फक्त स्वप्नपूर्ती, सदिच्छा सदाच आहे, सदिच्छा सदाच आहे. मी इकडे माझ्या मुलांना माझ्यापेक्षा खूप मोठ्यासाठी पाहते आणि हा माझ्यासाठी खराखुरा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. इथे हा आहे डॉक्टर अतुल कुंटे, तो आहे डॉक्टर प्रवीण राणे, अजूनही 2 आहेत जे इतके दिवस मला माहिती नव्हते. एक विद्याधर सावंत आणि एक आहे आणि डॉक्टर शशिकांत पवार. तो 1999 बॅचचं सगळ्यांनी स्वागत करावं. किरण करमाळे यांना मी विनंती करतो त्यांनी मॅडमना आवडीने आणि प्रेमाने काय गिफ्ट दिले हे देखील जरा अनाऊन्स करावं. किरण 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 माईक घ्या. मॅडमना काय गिफ्ट दिले हे पण आता जरा अनाऊन्स करा सो एव्हरीबडी विल नो. जसं आपल्या मॅडमने आपलं सर्वांचं आयुष्य बहरलंय तसंच शासनाने दिलेल्या अटी शर्तीनुसार त्या सेवानिवृत्त होतात, ते आपल्यानुसार नाही. म्हणून त्यांचं आयुष्य पुढे असंच बहरावं त्यासाठी कारवा सदाबहार गाणे हे गिफ्ट दिले. अजून एक गिफ्ट आहे ते पण सांगा. सगळ्यांना स्त्रियांना अशी आवडती एक पैठणी आम्ही गिफ्ट करतोय मॅमला.
त्यासाठी सगळ्यांच्या आवडती म्हणजे एक छान कलर असं निवडलेलं आहे. अतुल गेलेलं स्वतः आणायला. तर खूप सगळ्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन काढलं आहे. सगळ्या मित्रांनी आवडीने मॅमसाठी वेळ काढून सगळे मस्तीखोर आमची बॅच एकत्र आली आहे ना, तो आम्हाला आनंद आहे. आणि सगळ्यांच्या स्मरणात आमचे मॅम आहेत, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओके, फ्रेम कोणती आहे? ऐका, सगळ्यांना सांगतो 1999 बॅच आमची ही सगळी बॅच एकत्र आली कारण आमच्या या 10वी पास होण्याला 25 वर्ष पूर्ण झाली यावर्षी. म्हणून खेळ न खेळता मला पैठणी मिळालेली आहे याच्यापुढे आमच्या 25th गेट टुगेदर आहे, त्यावेळेला पण मॅडमना आणि सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. तर सगळ्यांनी प्लीज तेव्हा पण या. आणि सगळ्यांनी इकडे बघा. थँक्यू. बॅचमेट्स लास्ट गेम सदावर आणि समीरने आपल्या समीर कारवांमध्ये जॉब ज्याच्यामध्ये मॅडम पहिल्यांदा क्लास टीचर होत्या, त्या बॅच तर्फे
गिफ्ट घेण्यात आहे 99 वाल्यांनी बसून घ्यावं, आपली शाळा आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपा बसून घ्यावं, निघण्याची घाई करू नका. मॅडम शाळेत आल्यानंतर त्यांची हक्काची जी सांगते ना, हे मी ते क्लास टीचर पहिले होते, माझी फर्स्ट बॅच, ती आमची बॅच 89 बॅच. बॅचचं स्वागत करायचं आहे. टाळ्या. सगळ्यांनी आईस्क्रीम घ्यायचं आहे, आईस्क्रीम विदाउट फेल. कोणाकडे आपण करावं लागेल, आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय जायचं नाहीये. सगळ्यांनी आठवणीने आईस्क्रीम खायचं आहे, काही करू नका. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी तुम्ही एक मेसेज वाचला असेल की भेटवस्तू आपण भेटावं. म्हणजे खरं सांगायचं नाही, भौतिक गोष्टी आहेत ना, या भौतिक गोष्टींनी वाढ होते. त्यामुळे तुमच्या मनातलं तुम्ही नाही ऐकत, तर माझ्या मनातलं स्थान कमी होणार नाहीच आहे, हे नक्की आहे. आणि तुम्ही आता सर्वांनी बघा ड्रेप करून आणले, आणि मलाही उत्सुकता आहे तुम्ही काय आणले पाहिजे, आणि तुम्हाला उत्सुकता आहे तुम्ही काय आणले मॅडम मी पाहू लगेच, बरोबर आहे. आणि मग हे याचं आता काय करायचं, हे वेगळ्या अर्थाने आपल्याला दिसत नाही, हेच तर प्लॅस्टिकच आहे, हे दिसत नाही किंवा हे सुंदर दिसतं, पण हेच तर प्लॅस्टिकच आहे. तेव्हा आपल्या पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला अजूनही काही इच्छा असेल कमले मॅडमकडून ऐकावं, तर ते म्हणजे आपण हेही टाळूया. आपलं आयुष्याला फुलं किताब असेल तर मला जे वाटतं एखाद्यासाठी ते मला द्यायचंय, लपचूप गपचूप लपून तर नाही द्यायचंय ना, मग दाखवा ना हे मला द्यायचंय दुकानावर, बरोबर आहे. तर आपण शक्यतो पुढे जर जेव्हा कोणा देऊ ना, तर अशा कॅरी देऊ, अशा प्रकारच्या बॅगमधून देऊ, ज्या आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो या विषयात. आणि सॉरी, मला काही असं काही सांगायचं नाही आहे, पण सगळं तुम्ही जायला नाही घाई करत आहात, कारण मला तुम्हाला चाफा तो हा होऊन चालला आहे, मला आल्या द्यायचा होता तुम्हाला चाफा, आणि मुलांना पण, आणि आणि बिया द्यायचे. तर जर तुम्ही इथेच बसला तर मी छान तुमच्यापर्यंत येऊन डिस्ट्रीब्यूट करेन. मग तुम्ही चालेल का तुम्हाला, आपण कॅमेरा कसा करूया, चालेल. आपल्या सगळ्यांच्या मनात जे गुरुंबद्दल स्थान आहे ना, त्याप्रमाणे आम्ही आमची भेट करण्यात येतो.
हार्डली तुमच्यासाठी एक 3 ते 5 मिनिटं घेईन मी, पण मला हवेत ती 3 ते 5 असं वाटतं मॅडम तुम्ही आत्ता बोलून घ्यावं. मॅडम आत्ता बोलून घ्यावं तुम्ही, आत्ता बोलून घ्यावं. सगळेजण थांबणार आहेत का? येस, मग ठीक आहे. मग विद्यार्थ्यांचा पूर्ण होऊ द्या. हा, अशी पण अडचण आहे की काही जण निघतायत. मॅडम तुम्ही बोलून घ्या. माझं असं म्हणणं आहे, जे विद्यार्थी स्टेजवर थांबले तरी 5-6 मिनिटं थांबा. मॅडम त्यांचं कंप्लीट करू द्या बोलणं. त्यांचं बोलणं कंप्लीट करू द्या. आज असं होणार आहे त्याचं त्यांना बोलायला मिळणार नाही. नाही बोलून तुम्ही थांबा, थांबा अजून थांबा. इकडे बघा. थँक्यू. त्यांचं बोलणं कंप्लीट होते. मग असू द्या, असू द्या. आजचा दिवस थोडा वेळ थांबा प्लीज. थांबले मॅडम. 5 मिनिटं द्या मॅडमला बोलू शकता. उभे असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी 5 मिनिटं बसून घ्या. दामले मॅडमना त्यांचं मनोगत मांडू द्या. अतुल सगळ्यांना आत घ्या लवकर. हे गेट टुगेदर आहे, आपल्याला माहिती आहे, ते चालूच राहणार. मॅडमने त्यांचे 2 शब्द बोलू द्या प्लीज. 5 मिनिटासाठी सगळ्यांनी शांत बसून घ्या. सुरू करूया आपण. दामले मॅडम. माझ्या मुलांनो, आज मी अतिशय भारावून गेले, कारण नागालँडला असतो आमचा सौरभ, पुण्याला असतो आमचा ऋषिकेश, आणि अशा विविध ठिकाणाहून तुम्ही आज या कार्यक्रमासाठी ते जमलाय. मी शब्दशः 4 ओळींचं काहीतरी लिहितेच का काय, तर ज्या मुलांमुळे मी समृद्ध झाले स्वतः, त्या मुलांना मला अल्पोपहार देणे आवडेल. तर या माझ्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला या दिवशी अमुक दिवशी यायला जमेल का, आवडेल का? माझी अपेक्षा होती की एक 10 जण येऊ शकतील कदाचित, परंतु आकडा ज्यामध्ये 30 पार गेला त्यानंतर थोडीशी मीच बावरले. आता सगळ्यांच्या परवानगी घ्यायला हव्यात. बाहेरून कोणी जर शाळेमध्ये येणार आहे मुलं, तर परवानगी घ्यायला हव्यात. देतील का परवानग्या, मिळतील का? आणि महत्त्वाची अजून एक मला भीती, ती म्हणजे शाळेमध्ये माझे विद्यार्थी येणार म्हटल्यानंतर व्यवस्थापनाला अनेक वेळा यांच्याकडनं देणग्या मिळतील का, आणि जे मला नको. म्हणजे तुम्ही आपण होऊन द्याल कधी, तुमच्या तो भाग वेगळा आहे, परंतु असं कोणतरी येणं हे मला थोडं म्हणजे अवघड वाटत होतं, तर त्यासाठी नाही बोलवलं. परंतु संस्थेने तसं नाही काही केलेलं. संस्थेने आपली पुण्यात दिल्याने आपल्याला हा हॉल विनामूल्य दिलेला आहे. आपल्याला संस्थेने घ्या तुम्हाला त्या मुलांना भेटा म्हणून सांगितले. हा, तुमचे फोन नंबर वगैरे मागितले, पण ते कसं माहिती आहे, तुम्ही ज्याप्रमाणे माझं संचित आहात त्याप्रमाणे तुम्ही आपल्या विद्यालयाचं पण संचित आहात. आमची तुम्ही पण सर्वजण अमूल्य अशी ठेव आहात. जिकडे जिकडे तुम्ही जाल त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तेंडुलकर नाव घेऊन जातो ना शारदाश्रमचं, तर तुम्ही पण शारदाश्रमचे तुमच्या संस्कारातून नाव घेऊन जाता. मला यावेळी माने सरांच्याच एका स्टुडंटची आठवण येते. मला वाटतं त्या मुलाचं नाव संजय सर, महेंद्रमध्ये असणारा मुलगा कोण सर? महेंद्र प्रसाद दांडेकर. तर तो तिकडे कामाला लागला आणि कोणत्याही सेक्शनमध्ये काही अडचण असेल टेक्निकलच्या संदर्भातली, तर तो ही वॉज मास्टर ऑफ इट.
तेव्हा त्यांच्या बॉसने बोलवून विचारलं की तू कोणत्या शाळेमध्ये होत, की तू कुठे शिकलास आणि तुला सगळं कसं येतं. मानेसरांचं त्यानं नाव ते काय झालंय बाबू, तो तर सांगालच. परंतु अशा प्रकारे ना बारक्या बारक्या गोष्टीत ना तुम्ही हे शारदाश्रमचं आमचं नाव घेऊन कुठेतरी म्हणजे आईवडिलांचं नाव घेऊन जाता ना तर त्याच्या मागोमाग तुमच्या गुरूंचं पण नाव घेऊन जातात, त्याचे संस्कार घेऊन जातात. पण आता तुम्ही माझ्याबद्दल हे सगळं काही जे सांगताय ना हे मी मुद्दामून केलं असं नाहीये, हे माझे इन्स्टिंक्ट्स आहेत. मला असं त्यावेळी करावं असं वाटलं, आपोआप घडत गेलं. मला तर आता आठवत नाहीये की हा अर्धा मार्क मिळाला मी त्याला असं बोलले. मी एक शिक्षक आहे आणि मला हे असं केलं पाहिजे. एखाद्याची काय अडचण आहे मी जाणून घेतलं पाहिजे. जयेशच्या घरी मी की हा तर मी बोलतो नोंद घेईन माझी, त्याच्यासाठी नाही गेलेली. जयेश काय अडचण आहे, का बरं तू येत नाहीये, हुशार मुलगा आहे, गेलं पाहिजे. असं मी अजूनही काही मुलांच्या घरी गेली, ती आज इथे आली पण नसतील. काही अशाही घटना आहेत की वेगळ्या आहेत. परंतु मी काही कोणी माझं नाव घ्यावं किंवा कोणी काही करावं असं नाही सांगितलं. म्हणजे असं म्हणतात ना मी एखाद्या नदीसारखी आहे, नदीवरून जाता ज्याप्रमाणे ते आजूबाजूच्या एक शिक्षक म्हणून आजूबाजूच्या गावाला सुखवत जाते ना तसं मी जाते. पण तुम्ही तुमची मुळं तिथपर्यंत सोडलीत हे तुमचं पण कौतुक आहे ना, तुमचं वैशिष्ट्य आहे ना. तुम्ही नाही राहिलात कुठेतरी लांब, तुम्ही त्या पाण्याच्या शोधामध्ये प्रेमाच्या शोधामध्ये तुम्ही कुठेतरी पुढे येत गेलात. हे तुमच्यामध्ये पण काहीतरी खास आहे म्हणून तुम्ही केलं. आणि जर अध्यात्माच्या दृष्टीने कोणाकोणातून म्हणायचं बोलायचं झालं ना तर आपण कुठेतरी कधीतरी ते भेटणारे प्रवासी होतो. लांब गेलो. आता किती वर्ष आली, 91 सालानंतर मला 33 वर्ष झाली आहे. पण त्या 33 वर्षानंतर पण काहीतरी असं आहे की जे आपल्याला जवळ खेचता येईल. हा 91 सालचा आहे, हा आमचा पारकर आहे तो 2002 सालचा आहे, नंतर हा पण आमचा 2002 सालचा आहे सुहास. पण मला सांगायला अतिशय आश्चर्य वाटतं की मी जाणीवपूर्वक असं काही रुजवलं मला नाही सांगता येईल. परंतु ते जे रुजलंय ना ते फार लोभस आहे. म्हणजे जसं की आमची हा सुहास त्यांनी हिलिंग सह्याद्री नावाची एक संस्था आहे, त्याची NGO आहे. व्हॉट एव्हर डॅमेज वी मेड टू सह्याद्री, let's repair that. We only can heal that. If we made something wrong, we only human beings, we can retrovert that. से ही ज्याची भावना आहे ना तर ही भावना ही माझ्यापेक्षा मला खूप वर घेऊन गेलेली आहे. मला पुरस्कार नाही मिळाला, कधी कधी खंत वाटते. याचं कारण म्हणजे ना ज्या पुरस्काराचं नाव येतं ते त्याच्याबरोबर त्याच्या शाळेचंही नाव येतं ना. दामलेबाईंना एक पुरस्कार मिळाला येतो, त्यावेळी कोणत्या शाळेतल्या, टेक्निकल शाळेतल्या हे नाव येतं. टेक्निकल शाळेतल्या आपोआप शारदाश्रमचं नाव येतं. वाईट वाटतं तर या अर्थाने वाईट वाटतं. पण एखादी गोष्ट घडण्यासाठी एखादी दुसरी गोष्ट पण सपोर्ट करावी लागते ना. त्यामध्ये मी स्वतःच कधी फॉर्म भरले नाही. आजची सिस्टीम अशी आहे की ज्याने आपण फॉर्म भरावे लागतात. मी स्वतःच काही फॉर्म भरले नाहीत माझे. मग ते कसं मिळेल, मग ते कसं होईल. आज कोणत्या तरी कर्मोपकारी हे जे मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकले किंवा तुमच्यासोबत राहू शकले. आता मला थोडीशी भीती वेगळी वाटते. अशी वाटते की तुम्हाला वाटतंय त्या तुमच्या दामलेबाई ज्या त्यावेळी होत्या वयाच्या 25, 26, 30, 40, 50 वर्षाच्या 40 वर्षाच्या. आज दामलेबाई वयाच्या 58 वर्षाच्या. कालपरत्वे म्हणा किंवा जरा डोक्यामध्ये ओव्हरडोस झालाय म्हणून म्हणा, मला पुष्कळ नावं आठवत नाही, पुष्कळ मुलं आठवत नाही. म्हणजे हा याच्यामध्ये हे आजाराचा भाग असेल असं नाही, नसेल असंही नाही, पण असेल असं नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही पुढे याल मला भीती अशी वाटते. आणि जर मी तुम्हाला ओळखत नाहीये तर मग तुम्हाला कसं वाटेल. आज तुम्हाला आनंद वाटतोय दामलेबाईंनी माझ्यासाठी अमुक केलं होतं बरं का, हे सांगायला तुम्हाला आनंद वाटतोय. जर माझ्याकडनं परत असं कधी घडलं नाही तर तुमच्या मनामधनं जे आज तुम्ही हे जे प्रेम सांगताय तर ते कमी नाही होणार. हे दामलेबाई का ओळखत पडलेत आपल्याला असं तर नाही होणार. तर तसं होऊ नये, तसं होऊ नये. कारण कसं आहे आपल्याला व्यक्ती एखादी 50 मुलं असायची ना वर्गामध्ये, 50 मुलं असायची एका वर्गामध्ये 50 कशी एका वेळी 6वीपासून 10वीपर्यंत. पण जर कधी काळी मी तुम्हाला आठवले नाही आता गणेश निघून आमचा कितीतरी बदलला आहे, पुष्कळ मुलं बदललेली आहेत. मुळात
तुम्ही जेव्हा शाळेमध्ये असता तुम्हाला दाढी मिशा नसतात. हा जयेश गुरव हा एवढा छोटुकला होता. मी काही मुलांना उचलून पण घेतलेला आहे, म्हणजे काही प्रयोग दाखवण्यासाठी पण उचलून घेतलेले मुलांना. पण आता ती वेगळी आहेत ना, आता तुम्ही वेगळे आहात ना, तर मला तुमच्या बाजूने माझ्या बाजूने एक पहिल्यांदा माफी मागायची की आगामी काळामध्ये जर मी कधी तुम्हाला चेहऱ्याने ओळखलं नाही किंवा तरी देखील माझ्यापासून दूर जाऊ नका. आता तुम्ही म्हणते माझी नेक्स्ट इनिंग सुरू करायची. येस, नेक्स्ट इनिंग सुरू करायची ज्याच्यामध्ये मी टीचर नसेल, ज्याच्यामध्ये तुम्ही माझं मार्गदर्शक असाल. तुम्ही काहीतरी करताय जसं की हा हिलिंग सह्याद्री करतो, त्याच्यामध्ये जे काही मला जमेल तसं योगदान माझं म्हणत राहील. तेव्हा तुम्ही आता माझे मार्गदर्शक असाल आणि मी तुमच्यासोबत असेल. मला जेवढी शक्ती देवाने दिलेली आहे किंवा अजून पुढे मला मिळेल तर त्या शक्ती मी तुमच्यासोबत राहण्यामध्ये आनंदामध्ये घालेल. आता हे पुष्कळ जण म्हणतात का म्हणजे तुम्ही 58 वर्षाचं झालं वाटत नाही, रिटायर झालं तर वाटत नाही. हो, वाटत नाही हे काही गोष्टी खरं आहे, पण याचं कारण म्हणजे मी स्वतःला मेंटेन केले. मेंटेन परत जाणीवपूर्वक केलंय का हे माझ्या कुठून तर रक्तातून वाहत आहे की माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही आणि मला स्वतःलाही त्रास होता कामा नाही. मी अरबट चरबट वेडवाकडं खाल्ल्यामुळे कशामुळे माझी वजन, माझी शुगर किंवा माझं बीपी, माझं अमुक माझं काही वाढता कामा नाही. माझ्यामुळे माझ्या मुलांना आणि तुम्हाला पण त्रास होता कामा नाही. इकडे माझ्या हॉस्पिटलच्या बाहेर येऊन बसणं तुम्हालाही आवडणार नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे असंच चांगलं हे मी त्यामुळे व्यायाम करणं, व्यवस्थित जीवनशैली राखणं, फक्त थोडंसं ट्रेकिंगला जाते तोही माझा एक प्रकारचा हेल्थ टुरिझम असतो. मी जेव्हा तुम्हाला सांगते आपण जाऊया, आपण करूया, तुमच्यासोबत चांगला काळ घालवावा हे माझं मत आहेच. पण तुम्ही सगळेजण खूप व्यस्त जीवनशैली, म्हणजे मुलावरून पण मी सांगते तुम्ही खूप व्यस्त जीवनशैलीमध्ये आहात. तुम्हाला तुमच्या मुलांना उचलून घ्यायला वेळ नसेल, तुम्हाला त्याच्यासाठी वेळ देता येत नसेल, तुम्हाला स्वतःच्या हेल्थसाठी वेळ देता येत नसेल. पण ज्यावेळेस दामले मॅडमचा कॉल येईल 6 महिन्यात एकदा, त्यावेळी तुम्ही हे सगळं विसराल आणि एक मानसिक, शारीरिक, आत्मिक, स्पिरिच्युअल अशा सगळ्या प्रकारचं तुमची ऊर्जा त्यावेळी एकवटली जाईल. तुम्हाला आनंद आहे ना, बीपी कधी होणार नाही. हां, हेरिडिटरी होते, आय अंडरस्टँड, हेरिडिटरी काही गोष्टी येतात, पण कसं असतं हेरिडिटी आणि जीवनशैली, लाईफस्टाईल या दोन्हीचा समन्वय जेव्हा आपण साधतो त्यावेळी आपण चांगले राहतो. मी तर चांगली राहण्यासाठी माझा प्रयत्न करणारच आहे आणि करतेच आहे. परंतु माझ्या मुलांनी सुद्धा आता जे 40, 45, 50 मध्ये आहेत त्यांनी सुदृढ असावं, हेल्दी असावं. आणखी त्यांनी सुद्धा त्यांचं कर्तृत्व कोणाला तरी सांगता येईल एवढं वरपर्यंत नेता यावं त्यांना. परत बघा, लोकमान्य टिळकांनी 1 वर्ष कामातून विश्राम घेऊन फक्त शरीर कमावलं, कारण शीर सलामत तो पगडी 50. हे शरीर सुदृढ असेल तर त्या सुदृढ शरीरातून काहीतरी आपल्याला घडवता येतं. तर याच दृष्टिकोनातून माझ्या सर्व मुलांना माझ्याकडून एक काय म्हणायचं त्याला, आजचा दत्तगुरूंच्या समोर आहे मी, माझा एक छोटा संदेश, तो म्हणजे स्वतः तेजस्वी राहा आणि स्वतःला सुदृढ राहा. बाकी पर्यावरण वगैरे सर्व गोष्टी आहेतच. त्यामध्ये आज मी तुम्हाला काय तो खूप विचार केला. मला कोणत्या भौतिक वस्तू द्यायचा विचार नाही. मला एका पर्स दिसल्या, काय दिसत होतं, पुस्तकं दिसत होती. परंतु सर्वांना जमेल, सर्वांना आवडेल आणि सर्वांची जी जबाबदारी आहे अशी गोष्ट कोणती, तर अशी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पृथ्वी मातेचं रक्षण. तुम्ही आज एक म्हणता ना, तुम्ही म्हणणारा काय आपल्या आईबद्दल आपण काही बोलू शकतो, बरोबर आहे ना. आपल्या पृथ्वी मातेचं आपण प्रत्येकात मीही आहे, तुम्ही सर्वजण आहात. तर त्यासाठी ठाण्याच्या पर्यावरण दक्षता समिती, पर्यावरण दक्षता मंडळ यांच्याकडून मला काही बियांची पाकिटं मी विकत घेतली. आणखी ती पाकिटामध्ये त्याच्यामध्ये छोटी झाडे आहेत, लाजाळूसारखी, लाजाळू, गुलबक्षी अशी पण आहेत, कारलं, पडवळ अशी पण आहेत, आणि पासून ते उंच, शिवण, अजून काही तिरफळ, शेवगा असे मोठी पण आहेत. तुम्हाला त्या टिकतील, बिया आहेत त्या टिकतील. तर तुम्हाला जेव्हा जिथे जशी तुमच्या गावी नेऊन लावताय लावा, कुंडीत लावताय लावा,
तुम्हाला लावता येत नाही जिकडे पण ते लावा. आणखी मला हाच तुमच्याकडनं आता आशीर्वाद हवा आहे. तुम्ही काही झाडं असतात त्याला ट्रान्क्विलायझर म्हणतात, जसं की सीता अशोक, पण त्याच्या बिया नाही मला मिळाल्या. तर अशी ट्रान्क्विलायझर झाडं असतात ना, तर त्या झाडांचं रोपण करा, म्हणजे आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं राहील. तर या छोट्याशा नोट सोबत मी तुमचा माझे शब्द थांबवते. पण सगळ्यांना चाफा वाटा म्हणजे असंच, आणि त्या बिया पण प्रत्येकाला देते. तुम्ही एकमेकांमध्ये निवडून घेतल्या तर चालतील, पण आज मला आता ते अशा निवडून तुला कोणती असं काही देता येणार नाहीये. तर सर्वांना इकडे जमल्याबद्दल अगदी मनापासून आशीर्वाद येत आहे. कारण या शारदाश्रममध्ये तरी दत्त मंदिरामध्ये माझी आवडती कविता आहे, त्या कविता मी वाचते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचा मी समारोप करते. कविता मी मुळात शाळेमध्ये आले ना, तर ती शाळे शिक्षण क्षेत्रामध्ये आली ना, तर ती माझे आदर्श होते आचार्य अत्रे. त्यांच्यावर मी आले, पुढे आले. मी अगदी समन्वयक पदापर्यंत येऊन पोहोचले. थोडीशी दुःखी पण होते त्यामुळे, कारण माझे तास कमी झाले होते, वर्गावर जाण्याची संधी कमी होत होती. पण माझ्या बाळानं तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, पण एक गोष्ट मला स्वतःला सांगायची, ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तत्वांशी मी तडजोड कधीही केली नाही. आणि याच प्रकारच्या तत्वांशी तडजोड न करता मी पदावनती घेतली. जेव्हा मला काही गोष्टी विसंगत वाटल्या, मला या जमणार नाही असं जेव्हा दिसलं, त्यावेळी मी समन्वयक पदाचा त्याग केला आणि पुन्हा माझ्या आवडत्या मुलांमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून राहणं पसंत केलं. मला वाटतं काही प्रमाणामध्ये मानेसरांसाठी सुद्धा, काही नाही खूप प्रमाणामध्ये मानेसरांसाठी सुद्धा सत्य आहे. आणखीन मानेसर हे माझे कसं सांगायचं ना, की शब्दांच्या पलीकडचे असे एक मित्र आहे किंवा मैत्र आहे. मानेसरांची माझ्या शब्दांच्या पलीकडचा एक मैत्र आहे. त्यामुळे काही गोष्टी जर तुम्हाला मला सांगायचं असेल की मानेसराला सांगितलं तरी चालतील. मानेसराला सांगणे आम्ही वर्षानुवर्ष बोलत नाही कधी कधी, पण एक अंतप्रवाह असतो ना, तो अंतप्रवाह तो एक जोडणारा, त्याच्यामध्ये दुवा कायमचा आहेच. तर मी एक पक्षी आकाश वेळी, जगाचे मला भान नाही मुळी, श्वासात माझ्या असे एक आकाश, डोळ्यात आकाश प्राणातळी. आकाश म्हणजे स्वातंत्र्याची आस. गुजे जाणुनी आरुणी त्या औशेची, जुळे का पाहावा स्वराशी स्वर, पावी झणत्कार ते काय विणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर. शिवस्पर्श म्हणजे अंतिमत्वाची भावना. म्हणजे जे मी काम करते त्या कामामध्ये मी उत्कृष्ट असेल ही भावना. किती उंच जावे कसे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणा परी, ढगांचे रुपेरी भुरे केशरी रंग, माखून घ्यावे त पंखावरी. फिरण्याचा जो काही आहे तो, किंवा अनेक गोष्टींमध्ये चाचपडून पाडण्याचा. ढगांचे रुपेरी भुरे केशरी रंग, माखून घ्यावे त पंखावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाश यात्रीस नाखेत त्यांचा, निळी झाली ती सबायांतरी. पद्मावळींची कविता आहे. आणखीन अशीच स्वच्छंद जगण्याचा जो मला ध्यास आहे, इथे तेच स्वप्नपूर्ती, असंच स्वच्छंद मी तुमच्याकडे येईन अधूनमधून. त्यावेळी सांगाल मला 75ला. अजून काही एवढं विद्यार्थ्यांना बोलायचं आहे, त्याआधी आपण माने सरांना जरा एक मिनिट देऊया. माने सर एक मिनिट या. आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि प्रेरणास्थान असलेले दोन शिक्षक माने सरांनी स्वतःचं मनोगत आज मी प्रभुबाईला पण बोलवलं होतं, पण प्रभुबाई काही अडचणीमुळे येऊ शकल्या नाही. प्रथम दामले मॅडम यांना शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल. 16 तारखेला जो कार्यक्रम होता सर्व शिक्षकांना त्यांनी बोलवलं होतं, पण मी बोलून मी येणार नाही. कारण काय, एक शब्द आहे मी माझ्या मुलांचा, तर कायम मी तुमचाच आहे आणि कायम तुमचा नाही.
आणि ते वडील म्हणून मी सांगतो ह्या वडिलकीच्या नात्याने की जेव्हा आपण बोलतो की मी माझ्या मुलांचा, ह्याचा अर्थ असा नाही की मुलं माझीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करू नका, तुम्ही काय करा हा तुमचा प्रश्न आहे, पण ॲज अ टीचर तुमचाच असेल. आणि खास त्यासाठी आलो आणि दामले मॅडमसाठी तर मॅडमने काहीतरी बोलले की आमचं जे आहे की जे स्टाफ मेंबर आमचे म्हणजे वी आर द सेम म्हणतात द सेम बोट. 1990 आम्ही दोघं एकत्र होतो मी आल्यापासून. पण ते जे नातं होतं ते शिक्षक एक शिक्षक आणि एक शिक्षिका असं नव्हतंच, ते मित्र असंही नव्हतं, ते मित्राच्या पलीकडे होतं. त्याला नाव देता येत नाही, त्याला काही देता येत नाही. फक्त एवढं मी सांगू शकतो ज्या जसे बोलले की तुम्ही माने सरांना सांगितलं तरी ते माने सरांना ते मला सांगण्यासारखे त्यांना सांगितलं तरी मला सांगण्यासारखे फॅक्ट आहे. कारण काय ते बोलले की आम्ही वर्षानुवर्ष एकामेकाला भेटत नाही बोलत नाही, पण हेही सांगतो की न भेटता न बोलता सुद्धा जी मैत्री आहे ती मैत्री आमच्या म्हणतात ना की कालातीत आहे. ते कुठेही तुम्ही त्याचा मापदंड बोलू शकत नाहीये. आणि एक शब्द आपण लहानपणापासून तो घोटत आलो होतो की द फ्रेंड इन नीड, द फ्रेंड इन डीड, जो वेळेला मदत करतो तो मित्र. हे शब्द मी फक्त ऐकले, अनुभवले नाही, आणि अनुभवायला मिळालं ते इथं मिळालं. कारण मी ज्या अवस्थेतून गेलो आहे ती अवस्था प्रत्यक्षात पाहणारे हे आहे. आणि अजून 2-3 शिक्षक आहेत. त्यावेळेस आमच्या एक उपार मॅडम होत्या, त्यांच्याच मैत्रिणी माझ्यासोबत मैत्रीण असत्या, त्या बिचारा वारल्या, कॅन्सर झाला त्यांना. आपल्या शाळेत होत्या त्या HGC भोकरशनला बँकिंगला. त्यांची आठवण प्रकर्षण आली आज, कारण का आम्ही असतो तर आज आम्ही तिघही एकत्र असतो म्हणून चुकत नसेल तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं. कारण काय 2 मिनिटात 2 शब्दात म्हणतात ना जेव्हा एखादं नातं ते कुठल्या शब्दाच्या पलीकडे असतं ना ते शब्दात नाही मांडता येत. आणि हे कशावरून तर त्यांची ओळख ठीक आहे, त्यांची माझी ओळख आहे, आम्ही एकत्र काम करतो, पण त्यांचे मिस्टर, त्यांच्या सासूबाई, त्यांची मुलं, त्यांचे नातवंड, त्यांची मुलगी, म्हणजे असं कोणी नाही की ते माझ्या ओळखीचं नाही आम्ही त्यांच्या ओळखीचं नाहीये, आम्ही वेगळं नाहीये. आणि ह्यांची मुलगी मला वाटतं 3 वर्षाची असते किंवा 2 वर्षाची, आय डोंट रिमेंबर, पण त्या माझ्या लग्नाला लावलं तर तिला घेऊन. म्हणजे हे आमचं नातं आहे. आणि मुलगा जेव्हा काहीतरी 3री का 4थीला होता तेव्हा माझ्या घरी राहायला आवडत होतं कल्याण. हे नातं आहे, समजून नाही शब्दांच्या पलीकडचं आहे. मी शुभेच्छा त्यांना दिलेल्या सुरुवातीला, पण आमचं जे बोललं की ह्या पुढेही आम्ही इथं असो पण आमचं पर्सनल रिलेशन आहे ते कायम राहील. आणि ते आलो फक्त मी आलो तर कसं मुलं आहेत, मला मुलं भेटतील आणि त्यांनाही शुभेच्छा देता येईल सगळ्यांसमोर. थँक्यू फॉर कॉलिंग मी. आणि सगळ्या मुलांना थँक्यू. फक्त एक शेवटची ओळख फक्त मला कोणतरी बोललं, मला आता आठवत नाही, मुलगी बोलली की मुलगा बोलला की आमचं भाग्य आहे की ह्या शाळेत आम्ही आलो आणि आम्हाला असे शिक्षक लाभले. मी थोडंसं उलटं बोलतो, थोडंसं की जे मी बोलतो मला वाटतं कधीतरी लिहून सुद्धा पाठवले विद्यार्थ्यांकडे की आमचं भाग्य हे की तुमच्या आई वडिलांनी इथे तुम्हाला ॲडमिशन दिलं, तुम्ही इथं आलोच नसता, तुम्ही ते ॲडमिशनच घेतलं नसतं, आमचं कोण ऐकलं असतं. आम्ही शिक्षकांना आम्हाला बोललो असते आज होतं आमचे शिक्षक आहे की आमचे शिक्षक आहे की आमचे शिक्षक आहे, आम्हाला कोणी विचारलं असतं. शाळेने शाळा काढलेली आहे, वर्ग आहे, पण तुम्ही ॲडमिशनच घेतलं असतं तर. त्यामुळे आमच्यासाठी विद्यार्थी महत्त्वाचे आहे, म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहे, तुमचे आई वडील की त्यांनी इथे ॲडमिशन तुम्हाला घातलं, तुम्हाला इथे शाळेत आमच्याकडे पाठवलं आणि ज्या विश्वासाने त्यांनी इथं पाठवलंय तो विश्वास किती सार्थक झालाय हे मी नाही सांगत, हे तुम्ही आणि तुमचे आई वडील सांगू शकतील. धन्यवाद. काही निवडक विद्यार्थ्यांचं मनोगत आपण थोडा वेळ चालू ठेवूया, वेळ थोडा होऊन गेलेली आहे. मॅडम काही निवडक विद्यार्थी आहेत पण त्यांना बोलायचं आहे. नमस्कार, माझं नाव सुहास कदम, 2002 बॅच. माझ्या आयुष्यात 3 शिक्षक आले इथे शाळेमधले, प्रभू मॅडम, माने सर आणि दामले मॅडम. त्यात दामले मॅडमचा निरोप समारंभ. ओके, सो शाळेमधल्या मला काही आठवणी त्यांच्या आठवत नाही आहेत, म्हणजे तेव्हा आमच्या क्लास टीचर प्रभू मॅडम होत्या त्यामुळे त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आमच्याकडे आहेत. पण दामले मॅडमच्या आठवणीच्या शाळेतल्या माझ्याकडे काही नाही. पण जेव्हा फिल्म सह्याद्री संस्था सुरू केली तेव्हा मला त्यांनी स्वतः फोन केला आणि त्यांनी शाळेमध्ये वेगवेगळे प्रोग्राम आपण करू शकतो का याच्यावर मला विचारण्यात आले. आणि मला सांगायला आवडेल की माझी पहिली शाळा म्हणजे संस्था सुरू केल्यावर जिथे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ई-वेस्ट कलेक्शन केलं होतं, तर ती शाळा शारदाश्रम आणि आजही ते चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. थांबलं नाही, एकदा करून आम्ही थांबलो नाही, तर ते अजूनही मुले ते कंटिन्यू करत आहेत. मॅडमबद्दल सांगायचं म्हटलं तर एक
छोटीशी गोष्ट आहे, पण म्हणजे सगळ्यांना तुम्हाला पटेल की मॅडम 2 मिनिटं जरी कोणाला भेटलं, म्हणजे आपल्याला तर खूप वेळ मिळाला आहे त्यांचा, पण जरी 2 मिनिटं आपल्या कोणालाही भेटल्या तर त्या काहीतरी देऊन जातात, नकळत काहीतरी देतात. म्हणजे तो एखादी वस्तू असेल किंवा विचार असेल, पण नक्कीच त्या काहीतरी देतात. म्हणजे तो ज्ञानाचा झरा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या एवढ्या प्रगल्भ का झाल्या, 2 गोष्टी. एक म्हणजे त्यांच्या 2 आवडत्या गोष्टी, एक म्हणजे वाचन आणि दुसरं म्हणजे प्रवास. तर वाचनाची एक आठवण मला सांगावीशी वाटते की माझ्या घरी आल्या होत्या त्या काही दिवसांपूर्वी, एक पुस्तक घेऊन गेल्या माझ्या घरून, आणि 3ऱ्या दिवशी त्यांनी मला कॉल केला की माझं हे पुस्तक वाचून झाले, तू घ्यायला ये आणि मला दुसरं पुस्तक देऊन जा. पण आजपर्यंत मला वेळ नाही मिळाला, मी पुढच्या आठवड्यात नक्की येईन तुमच्याकडे. ठीक आहे. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे कारण ते रिटायर झालं, कारण आता मला त्यांचा जास्तीत जास्त वेळ घेता येईल. ओके. आणि मला खूप काही कामं करता येतील. धन्यवाद. काही विद्यार्थी आईस्क्रीम वाटायला घेतोय आपण, कारण काही लोकांना निघायचं आहे आणि काही लोकांना गिफ्ट द्यायचे आहे. सर्वे थोडा ताण आहे माईकसाठी. Thank you.
त्याला पण लक्षात नाही. कोण हा प्रवीण राणे? प्रवीण लँडलाईन सांग माझा. 736. हे सगळ्यात बेस्ट त्याच्यावरती सही. मॅडम तुमची सही मारू शकतो मी अजून पण. आणि मला सुद्धा काय बनवलं असेल काय बनवलं असेल. मला असं वाटतं मॅडमना सगळ्यांनी भेटून घ्या, फोटो काढून घ्या, कारण थोड्याच वेळात आपल्याला हॉल खाली करावा लागणार आहे. येस, चला आपण फोटो तरी काढूया. तुम्ही सही मारा. आहे तिकडे बरं का. अरे समीर त्या छोटा होता मागच्या वेळेला छोटा होता. नाही आमच्या येऊन आणि गव्हाण येणार होता. थँक्यू. अरे दोघं जण मी घेऊन जा मॅम.